Praise the Lord. देवाला धन्यवाद. Our God is a good God. आपला देव चांगला देव आहे. He always guides us. नेहमी आपल्याला तो मार्गदर्शन He करतो. leads us into all the best things. सगळ्या चांगल्या गोष्टींमध्ये आपल्याला चालवतो. Focus your eyes on Him तर आपले डोळे त्याच्यावर केंद्रित करा, because कारण He alone can help you and support you. देव एकटाच एक तर तुम्हाला सहाय्य करू शकतो, आधार देऊ शकतो. Amen. आमेन. From last week we had taken one topic गेल्या आठवड्यापासून एक विषय आपण सुरू केलेला आहे and we are going to continue even this Monday. आणि तोच विषय आजच्या सोमवारी सुद्धा आपण पुढे नेणार आहोत. Everyone cannot go where God is taking you. ज्या जागी देव तुला घेऊन जात आहे तिथे सर्वजण जाऊ शकत नाहीत. Amen. आमेन. 2 Kings 2, 7 and 8. 2 राजे 2 अध्याय 7 आणि 8 वचन. And 50 men of the sons of the prophets went and stood to view afar off, and they too stood by Jordan. And Elijah took his mantle and wrapped it together and smote the waters, and they were divided hither and thither, so that the two went over on dry ground. 2 राजे 2, 7 आणि 8. आणि भविष्यवाद्यांच्या मुलातले 50 जण जाऊन समोर दूर उभे राहिले, आणि ते दोघे यार्देनेच्या काठावर उभे राहिले. आणि एलियाने आपला झगा घेऊन दुबळून पाण्यावर आपटला, तेव्हा ते पाणी इकडे तिकडे होऊन दुभागले. मग ते दोघे कोरड्या जमिनीवर चालून पार गेले. Amen. आमेन. It's very important हे अतिशय महत्त्वाचं आहे that you know who is going with you, तुम्हाला हे कळायला हवंय की तुमच्या सोबत कोण जात आहे हे तुम्ही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. because there are some people who will not allow you to reach your destiny. कारण काही लोक अशी असतात की जी तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या दिशेपर्यंत पोहोचूच देणार नाही They will take you somewhere else. आणि तुम्हाला आणिच कुठेतरी घेऊन जातील. That's why म्हणून you need to be aware in the spirit that those who are with you are the right people. आत्म्यामध्ये तुम्हाला ही जाणीव व्हायला हवी की जी माणसं तुमच्या सोबत आहेत, ज्यांच्या संगतीमध्ये तुम्ही आहात, ते योग्य आहेत ना. Because कारण as I said, जसं मी आता म्हणालो, God wants to take you to places where He will not take others. परमेश्वराला तुम्हाला अशा जागी न्यायचंय की ज्या जागी परमेश्वर इतरांना नेणार नाही. God wants to give you work that He may not give others. परमेश्वराला तुला असं काहीतरी काम द्यायचंय की जे काम परमेश्वर दुसऱ्यांना देणार नाही. And so you need to be careful आणि त्याच्यासाठी तू जपून राहायला पाहिजे that you take the right people along with you. की तुम्ही योग्य लोकांनाच आपल्या सोबत न्या. Amen. आमेन. Sometimes कधी कधी you may not realize, तुम्हाला कळणार नाही, but your very own people पण तुमचे अगदी स्वतःचे लोक innocently, ignorantly may be a hindrance to reach to your destiny. साधे भोळेपणानं किंवा अजाणतेनं अगदी तुमचे स्वतःचे लोक सुद्धा तुम्हाला तुमच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेपर्यंत पोहोचू देणार नाही. तसं कधी कधी होऊ शकतं. I'm talking about your vocation. मी तुमच्या या हुद्द्याविषयी बोलत आहे. It's very important. अतिशय महत्वाचं आहे. It's important for God, it is important for you. देवासाठी महत्वाचं आहे, तुझ्यासाठी महत्वाचं आहे की देवाला नक्की तुला न्यायचंय कुठे. Even family members or even your immediate friends म्हणजे also. अगदी परिवारातली माणसं म्हणा किंवा तुमचे लगेचचे जे कोणी दोस्त असतात, मित्रमंडळी असते, Are they a hindrance for your vocation? हे नेहमी तपासायचं की माझं जे काही काम आहे, कामगिरी आहे, त्यामध्ये हे लोक कुठे मला अडचण तर करत नाहीयेत ना. You need to know that. हे आपल्याला कळायला पाहिजे, तुम्हाला कळायला पाहिजे. Amen. आमेन. If there is a person who is a cause for division in your family life, आणि समजा एखादा कोणी व्यक्ती असा असेल की ज्या व्यक्तीमुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात फूट पडत आहे, विभाजन होत आहे, or division between you and your spouse, किंवा तुमच्यात आणि तुमच्या नवऱ्यात किंवा बायकोमध्ये विभाजन होत आहे, फूट पडत आहे त्या माणसामुळे, you need to decide तर तुम्ही ठरवायला हवं how long and how far you can go with such people. की किती दिवस आणि किती वेळ आपण या माणसाबरोबर राहू शकणार आहोत. म्हणजे हा जो कोणी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीमुळे आपल्या घरात भांडणं लागतात आणि आपण वेगळे होतोय, तर तो व्यक्ती आपल्या आयुष्यात किती वेळ ठेवायचा आहे आपल्यावर आहे. Yes. Somebody will be offended. आणि कुणाला ना कुणाला वाईट तर वाटणारच आहे हे सगळं होताना. But if that person is causing you problems, it's better he be offended. पण तो व्यक्ती तुमच्या घरामध्ये अशा पद्धतीच्या सगळ्या समस्यांचं कारण बनत आहे, तर त्या व्यक्तीपासून लांब राहणं चांगलं की नाही तुम्हीच मला सांगा. People who will subtract from your life. की जी तुमच्या अशी कोणी माणसं की जी तुमच्या जीवनात भर काही घालत नाहीयेत पण वजाबाकी करतायत.
Somebody who divides from your life. अशी कोणीतरी माणसं की जी तुमच्या परिवाराला तुम्हाला एकमेकांपासून वेगळं करतायत, भांडणं लावतायत, फूट पाडतायत. Somebody who takes you far away from God. अशी कोणीतरी की जी तुम्हाला देवापासून लांब नेतायत. You need to be careful. अशा लोकांपासून तुम्ही सावध राहायलाच पाहिजे. Even if you attend a particular church and if that church keeps you far away from God. आणि समजा एखाद्या विशिष्ट चर्चला तुम्ही जात असाल आणि ते चर्च सुद्धा जर तुम्हाला देवापासून लांब ठेवत असेल. Because sometimes they don't speak the word, they speak everything else. कारण कधी कधी असं होतं की तिथं देवाचा शब्द बोललाच जात नाही, देवाच्या शब्दाच्या व्यतिरिक्त बाकी सगळं बोलतात. Then you need to be making some changes. तर मग तुम्ही तिथे काहीतरी बदल करायलाच हवेत. Amen. आमेन. With unbelievers also. अविश्वासू लोकांविषयीनं सुद्धा They don't have a destiny. अविश्वासू लोकांच्या अर्थातच ठरलेल्या अशा काही आयुष्याच्या दिशा नाहीत. They are just blindly walking. आंधळेपणानं ती अविश्वासू माणसं जस्ट आपल्या आयुष्यात चालतायत, प्रवास करतायत. In what things you need to be with them, in what things you should not be with them, that you need to be conscious of. तर त्या अविश्वासू लोकांच्या सोबत सुद्धा कुठल्या गोष्टींमध्ये आपण राहायचं आणि कुठल्या गोष्टींमध्ये राहू नये याविषयीनं तुम्ही सुद्धा जरा सद्विवेक भाव जागा ठेवा. Amen. आमेन. As far as their salvation is concerned, म्हणजे जोवर त्या अविश्वासू लोकांच्या तारणाचा प्रश्न आहे you can talk with them तोवर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, मनाई नाहीये. because you are concerned about their soul. कारण तुम्हाला त्यांच्या जीवाची काळजी आहे. Anything else, पण बाकीचं काही असेल you need to take the help of the Holy तर Spirit. तुम्ही पवित्र आत्म्याची मदत घ्यायची गरज आहे. आणि त्या लोकांपासून दुरून डोंगर साजरं, लांबूनच आपलं प्रेज द लॉर्ड, किंवा अविश्वासूच आहेत तर प्रेज द लॉर्डचाही प्रश्न येत नाही, लांबूनच बाय. Don't hang around them day and night. दिवस आणि रात्र असल्या लोकांच्या संगतीमध्ये राहायची गरज नाहीये की जी लोक आपल्या आयुष्यात भरत काही घालत नाहीत पण आपल्या आयुष्यात गोंधळच घालतात. Rather, meditate on the word day and night. तर तुम्ही उलटपक्षी देवाच्या शब्दांवरती दिवस रात्र मनन करा. It will help you at least. त्यातनं तरी कमीत कमी मदत होईल हो तुम्हाला. Yes, relate to them, अर्थातच नाता असू दे, नाही असं नाही, connect to them, असू दे, संपर्क सगळ्यांपासून संपर्क तोडायचा असं मी सांगतही नाही. but to a limit. पण जरा काहीतरी मर्यादा असावी ना, काहीतरी सीमारेषा पाहिजे, लिमिट पाहिजे, एक लाईन ड्रॉ केली पाहिजे की याच्या पलीकडे ह्यांच्या सोबत नाही. When people come to meet me, जेव्हा लोक मला भेटायला येतात I meet them मी त्यांना भेटतो, and then I go up to my room. मग मी माझ्या खोलीत निघून जातो. I say I have to go. मी म्हणतो त्यांना मला आता जावं लागेल. They can spend the whole day with you, ते दिवसभर तुमच्या सोबत घालवू शकतात, but I have a vocation. पण मला काहीतरी उद्या आणि काम दिलेलं आहे ना देवाने. All cannot go where God takes you. ते म्हणतोय मी की सगळेजण देव तुला नेतोय तिथे जाऊ शकत नाहीये, तर तू बळबळ ती बोचकी घेऊन निघू नको. Don't be so yoked with them that you now start walking with them and talking with them and walking like them and talking like them. एवढं चोखट त्यांचं बांधून घेऊ नको स्वतःला की आता तू त्यांच्यासारखंच बोलतो, त्यांच्यासारखं वागतो, हळूहळू दिसतोय त्यांच्यासारखाच. Amen. आमेन. As I told you last week, जसं गेल्या आठवड्यात मी तुम्हा लोकांना सांगत होतो, once we have become believers, एकदा आपण बिलीवर झालो, येशूकडे आलो, we lose much of the contact with the world. की जगाशी आपला बराचसा संपर्क तुटून जातो, तुटायला हवा का आपण बिलीवर आहे. John says, योहान बोललेला आहे, do not love the world nor the things of the world, जगावर किंवा जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका. because everything of the world, the lust of the eye, the lust of the flesh and the pride of life is not of God. कारण जगातलं सर्व काही म्हणजे डोळ्याची वासना, देहाची वासना आणि संसाराची फुशारकी देवापासून नाहीये, But it's of the world. तर ती जगापासून आहे. And the world and its desires are passing away. आणि जग व जगाच्या इच्छा नाहीशा होत आहेत. Amen. Amen. All these things are passing away. तर या सगळ्या जगातल्या गोष्टी नाहीशा होत आहेत. What you do for God will remain. पण देवासाठी तुम्ही जे काही कराल ते राहणार आहे, कायम राहणार आहे. I know of some believers, मला काही बिलीवर लोक माहित आहेत, they shed themselves of their former relationship with unbelievers. ती बिलीवर माणसं पूर्वी त्यांचं अविश्वासू लोकांशी जे काही नातं होतं ते आता ते लोक ठेवत नाहीत. On purpose they do it. म्हणजे मुद्दामून ते असं करतात येशूकडे आल्यानंतर. Because कारण now they say we have new life. ते म्हणतात आमचं जीवन आता नवीन आहे, आम्ही प्रभूकडे आलेलो आहोत. We cannot connect to them. तर नाही आमचा संपर्क असू शकत, कारण ते गणितच जमत नाही ना राजा. Pastor, should I have these unbelieving friends? पास्टर हे अविश्वासू मित्र मी ठेवू का? Yes, you can have, you should have, but see that you are ठीक आहे. much mature enough. अविश्वासू मित्र तुझे असू शकतात, कारण की आपण जगामध्ये पाऊल टाकतो तर अविश्वासू मित्र मैत्रिणी होऊ शकतात. ठीक आहे, पण काही मर्यादा त्याच्यामध्ये असायला पाहिजे. That's why I
sometimes suggest to some of the people when they are businessmen, see म्हणून- that you don't get yoked with some people in business. मग कधी कधी काही व्यावसायिक लोकांना किंवा ज्यांचा काहीतरी बिझनेस आहे अशा लोकांना मी नेहमी म्हणत असतो की त्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप करताना अविश्वासू लोकांशी ती पार्टनरशिप भागीदारी करू नका. You have to be careful सांभाळून करायचं, because कारण you both are miles apart. तुम्ही दोघे And फार different. वेगळे आहात. तुम्ही बिलीवर आहात, तो अविश्वासू आहे. आपल्यामध्ये फार फरक आहे, बदल आहे. Paul even says पॉल सुद्धा म्हणालाय in 2 Corinthians 6:14, 2 करीन 6 अध्याय त्यातलं 14वं वचन, do not be yoked together with unbelievers, for what do righteousness and wickedness have in common? For what righteousness can light have with darkness? 2 करीन 6 अध्याय 14वं वचन, पॉल म्हणाला, तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांशी विजोडपणाने जोडले जाऊ नका, कारण न्यायीपणाचा अन्यायाशी काय संबंध आणि उजेडाचे अंधाराशी काय भागीपण आहे. Paul is not telling us not to have unbelieving friends. म्हणजे इथे पॉल असं नाही सांगत आहे आपल्याला की अविश्वासू मित्र मैत्रिणी आपल्याला असायलाच नकोत, असं नाहीये. Otherwise you have to leave the world. नाहीतर मग जग सोडावं लागेल, कारण बिलियर मंडळी आहेच एक तर कमी. We are all working people. आपण सगळे काम करणारे लोक आहोत. जगात पावलं तर आपली पडतातच, बाहेर जावं तर लागतं. But he's asking us not to join together with them in their practices and in their world views. पण पॉल म्हणतोय की जगासाठी त्यांचे जे काही दृष्टिकोन आहेत आणि ते लोक जे काही करतात त्या सगळ्यामध्ये तुम्ही त्यांच्याशी भागीपण घेऊ नका. तुम्ही जगात आहात, शाळेत आहात, कॉलेजमध्ये आहात, नोकरीवर आहात, ऑफिसमध्ये आहात, म्हणून थोडाफार संबंध त्यांच्याशी ठेवावा लागतो. तेवढा ठीक आहे, आम्ही समजून घेऊ शकतो आणि देवही समजून घेतो. Yoking together means to join with them in their lifestyle, in their beliefs. पण अगदी त्यांच्याशी तुम्ही जोडले गेलात, भागीपण घेतलं, तर मग त्यांची जीवनशैली जी आहे, त्यांची जी काही स्तर आहेत, त्यांची जी काही तत्व आहेत, होता होता त्या सगळ्यांशी तुम्हाला सहमत करायला लागेल. That's why God brought Israel out of Egypt. पहा ना तुम्ही, देवाने इस्रायलला मिस्र देशातून बाहेर का आणलं? That's why he brought them out of Egypt. म्हणूनच आणलं ना देवाने इस्रायली लोकांना मिस्र देशातून बाहेर, म्हणूनच आणलंय. Amen. आमेन. Can have unbelieving friends. ही अविश्वासू मित्र मैत्रिणी आपले असू शकतात, नाही Because असं नाही. we have to evangelize to them. का आपल्याला सुवार्ता सुद्धा लोकांना सांगायची आहे ना, तर सुवार्ता सांगायला अविश्वासू लोकही समोर हवीत. And when they are sick, they need your help. आणि ते समजा आजारी वगैरे पडले तर त्यांना आपल्या मदतीची गरज पण आहे. And moreover, today we are living in a world of hopelessness. आणि त्याहूनही जास्त म्हणायला गेलं तर आज आपण अशा जगात जगतोय की ज्या जगाला आशाच नाहीये, ज्याला बघो त्याच्या तोंडावर वारा वाजले. And some of us have to give them some kind of आणि hope. आपल्यातल्या काही लोकांनी तरी या अविश्वासू लोकांना थोडीफार आशा द्यावी लागेल. ते आपलं काम आहे, कर्तव्य आहे. Because the world is searching for something to believe. कारण जग आणि जगातली माणसं शोधत आहेत अलीकडे, त्यांना हवंय काहीतरी असं की ज्यावर त्यांना भक्कम विश्वास ठेवता And they येईल. just don't know what to believe and they don't know where to go. आणि जगातल्या लोकांना मग कळत नाही की कशावर विश्वास ठेवायचा नक्की आणि कुठे जायचं नक्की, काय करायचं नक्की. And so they don't know who can give them hope. तर त्या जगिक लोकांना माहित नाही त्यांना आशा कोण देणार आहे. And so at such times, तर अशा वेळेला you can be a blessing for them. तुम्ही त्यांच्यासाठी आशीर्वाद ठरू शकता. Say, and when they see the light in you, आणि जेव्हा त्या अविश्वासू लोकांना तुमच्यामध्ये प्रकाश दिसेल, they automatically will ask you, आपोआप ते येऊन तुम्हाला विचारतील what is this joy? की हा आनंद तुमच्या What is सारखा this peace असतो, that you are having? सारखे तुम्ही आनंदी असता, शांतीने असता, त्याच्या मागचं रहस्य काय आम्हाला सांगा ना. What is this confidence you काय have? हा विश्वास तुमच्यामध्ये आहे, किती कॉन्फिडेंटली तुम्ही लोक जगता, Why do you say praise the Lord? का तुम्ही प्रेज द लॉर्ड म्हणता हो, How- असं विचारतील ते. You don't drink. तुम्ही दारू पित नाही, You don't smoke. तुम्ही दारू सिगरेट व्यसन नाही Oh, करत, you don't see the movies. ओ तुम्ही पिक्चर वगैरे असे बघत नाही. I mean, what kind of people are you? मग तुम्ही कुठल्या पद्धतीची माणसं आहात. We are different people. आपण वेगळी माणसं आहोत ना. Amen. आमेन. वेगळं असायला पाहिजे बरं का, एवढे फरक तर दिसलेच पाहिजेत. And sometimes what happens is when believers are with only believers, they don't know what is happening in the world. आणि कधी कधी काय होतं, बिलीवर लोक म्हणजे विश्वासू लोक फक्त विश्वासू लोकांमध्येच राहिली, बिलीवर माणसं बिलीवर माणसांमध्येच राहिली की जगात काय चाललंय याचा पत्ताच नसतो They त्यांना. don't know त्यांना माहितीच नसतं which जगात. government has come, which government has gone, हो, काही जगाचा what is पत्ता happening नाही. in the world. कुठलं सरकार आलेलं आहे, कुठलं सरकार पडलेलं आहे, जगात काय चाललेलं आहे, त्यांना काही पत्ता We नाही. have to be there also. पण असं नाही, थोडासा पत्ता आपल्याला जगाचा पण असायला हवा की या जगात नेमकं चाललंय काय. Otherwise, नाहीतर some of these holy people, they
leave everything and go to the Himalayas. ही काही पवित्र माणसं सगळं सोडून पार हिमालयावर जातात. But we don't have to, पण नाही गरज ना जायची. because right here the Holy Spirit is there in us to help us. का इथं अगदी पवित्र आत्मा आपल्याला मदत करायला तयार आहे. Amen. आमेन. तर हिमालय गाठायची गरजच नाही आपल्या And सगळ्यांना. sometimes तर कधी कधी when people are oppressed or troubled, you can pray for them. लोकांना काही त्रास असतो, अविश्वासू लोकांमध्ये सुद्धा कधी कधी त्यांना काही त्रास असतो, काही दडपण असतं, काही प्रेशर येत असतं. तर तुम्हाला ते कळल्यानंतर तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकता. आणि अशा वेळेमध्ये प्रार्थनेला सहसा कोणी नाही म्हणत नाही. When I was working in the company, मी कंपनीमध्ये कामाला असताना that's how I introduced Jesus there. अशा रीतीनं मी येशूची ओळख त्या कंपनीमध्ये लोकांना दिली. Because one fellow was there, he was demon possessed. एक व्यक्ती होता तेव्हा कंपनीमध्ये, त्याला सैतान लागलेला, अंगात यायचं. And they didn't know what to do. आणि मग कुणाला कळे ना की आता ह्याला कसं म्हणजे बरं करायचं, ह्याला काय होतंय. And he was in my department. माझ्याच डिपार्टमेंट मधला होता. And the security were called. आणि मग सिक्युरिटीला बोलावलं त्यांनी. The security came. तर सिक्युरिटी आले, Manager came. मॅनेजर आले. They said, now what should we do? कारण हा आउट ऑफ कंट्रोल व्हायला लागला अंगात आल्यानंतर, असं होतं ना. तर ते म्हटले आता काय करायचं, ह्याला कसं म्हणजे I आवरायचं came in that room सावरायचं. and I saw such a big crowd. आणि मी आलो त्यावेळेला त्या खोलीमध्ये, त्या हॉलमध्ये. तर मी बघितलं अरे एवढी गर्दी जमली आहे इथे. I said, what's happening? तर मी जरा विचारपूस केली की काय चाललंय, काय झालंय. They all said, don't go close to that fellow. He is behaving very तर weirdly. सगळे म्हटले अरे त्याच्या जवळ जाऊ नको, एकदम वेड्यासारखं वागत आहे तो. I said, now should I take the authority in the company? मग आता मी म्हटलं premises? कंपनीमध्ये आता आपण कंपनीच्या आवारात आहोत, आता अधिकार घ्यायचा का आणि वापरायचा का, Lord, you tell me. करायचं की नाही, प्रभू तू मला सांग. And then that security chief, आणि मग सिक्युरिटीचा जो प्रमुख होता he said, तो म्हणाला I know somebody here. मला इथे कोणीतरी माहिती आहे, We can go to that temple. That diviner will remove it. त्यांच्याकडे आपण जाऊ, ते काहीतरी तंत्रमंत्र करतात, ते काढून टाकतील हे सगळं. And I said, मग मी म्हणालो, also the manager also said, let's do that. तर मॅनेजर पण म्हणाले लगेच की ठीक आहे ठीक आहे, आपण असंच करू, घेऊन जाऊ. I said, sir, मग मी बोललो की सर take him. घेऊन जा त्याला, But if he dies and all, then this security has to be blamed for पण it. घेऊन जाऊन मेला त्या सिक्युरिटी वाल्याला जबाबदार धरायचा. He said, no, no, I cannot guarantee मग anybody's life. सिक्युरिटी वाला मागे गेला, म्हटलं नको नको नको, मी नाही नको. I said, should I handle it? आणि मग मी म्हणालो मी हाताळू. He said, what you will do? मग ते मला म्हटले तू तू काय करणार. I said, these demon will go in the name of Jesus. म्हणलं दुरात्मे येशूच्या नावात जातील याला लागलेले. They all said, what? तर ते सगळे म्हणाले की काय. I said, yes. म्हटलं हो, Because Jesus has the power to drive out कारण demons. येशूंकडे सामर्थ्य आहे, येशू दुरात्मे हाकलून लावू शकतात. I said, you all stand behind. तर मी सगळ्यांना म्हटलं तुम्ही जरा सगळे लांब उभे राहा. They all went back. सगळे लांब उभे राहिले. They said, what this fellow is doing? A आणि magic? सगळ्यांना आता एकदम वाट पाहून की हा पीटर काय करतोय माहित नाही. Then, मग with a loud shout, I said, जोरात बोललो मी, in the name of Jesus, येशूंच्या नावात, you devil सैताना who is operating in this fellow, जो या माणसाला त्रास देतोय, कार्य करतो त्याच्यात, right now leave in the name of Jesus. अंगात येतोय त्याच्यात, आता या वेळेला येशूच्या नावात त्याला सोड. Now, that was a kitchen canteen. आणि किचन होतं ना कंपनीमध्ये, किचनचं कॅन्टीन होतं, त्याला कॅन्टीन मध्ये होतो आम्ही. And there were sacks of rice and आणि wheat there. कॅन्टीन असल्यामुळे पोती भरलेली होती अन्नधान्याची, He धान्याची. just flew like that and fell on those तर sack यानंतर bags. हा असा उडून त्या पोत्यांवर पडला असा And he was set free. आणि मोकळा झाला, शुद्धीत आला. None said anything. कोणी काही बोललं नाही. Quietly, each one went away. शांतपणे सगळे निघून गेले. The manager the whole day didn't ask me also what happened and how it मॅनेजरनी happened. अख्खा दिवस मला What you- विचारलं पण नाही की पीटर तू हे क्या करताय. Even the security did not ask me. सिक्युरिटी No. वाला पण माझ्या नादी लागायला आला They नाही. were all सर, in a क्या- shock. कारण सगळ्यांना धक्काच असा बसला ना. And so every day when I used to walk there, हो, मग रोज जेव्हा मी तिथे चालून जायचो, that spread like wildfire. कारण सगळीकडे असं आगीसारखी पसरली ना ही बातमी सगळ्यांमध्ये. They said, ते म्हणाले this fellow's God is powerful. अरे या पीटरचा देव फार सामर्थ्यवान आहे, त्याला एवढा त्रास होत होता पण यांनी ते केलं, प्रार्थना केली आणि गेला तो बरा झाला. Amen. आमेन. आम्ही काय केलं नाहीये विचारा. Praise God. आम्ही आगगाडीपासून ऑफिस पर्यंत काही नाही सोडलेलं. Yes, that is true. खरं आहे. In the train, in हो, the bus, हमारे दिनी अलग और हमारी बाती अलग.
We spoke about Jesus. येशूंविषयी आम्ही कुठे बोललेलो नाहीये, घाटात पण लिहून आलोय आम्ही. You need to know those people who will slow your progress. तुम्हाला ना अशी माणसं कळून आली पाहिजेत की ज्या माणसांमुळे तुमची प्रगती मंदावली आहे And even possibly stop you from becoming what God has destined for you to become. आणि कदाचित ती माणसं तुम्हाला देवाला तुम्ही ज्या पद्धतीनं हवाय, जिथपर्यंत जायला हवाय तिथपर्यंत पोहोचूही देणार नाहीयेत अशी माणसं तुम्हाला कळली पाहिजेत. If I had stuck around with such people, जर मी अशा लोकांच्या संगतीमध्ये राहिलो असतो I would have not reached here. तर आजपर्यंत मी इथे पोहोचलोही नसतो. There are many people out there who want to pull you. कारण बाहेर अनेक लोक अशी आहेत ज्यांना तुला खेचायचंय. Yes. You should be wise enough. तू सुज्ञ आणि शहाणा असला पाहिजे. How long you have to be there and when you have to get out. की कुणासोबत किती वेळ बसायचं आणि निघून जायचं. Look at Jonathan. योनाथान बघा. Wonderful believer. इतका सुंदर आणि छान बिलीवर मुलगा But he योनाथान. associated with Saul पण शौला सोबत होता, शौल त्याचा बाप. more than he could associate with David. आणि दाविदाशी जेवढा त्यांनी संबंध ठेवायला हवा त्याहून जास्त तो शौलाच्या सहवासात राहिला. Yes, he did become David's friend. आणि अर्थात दाविदाचा तो मित्र झाला. He knew that he could learn a lot from David. आणि त्याला कळलं सुद्धा योनाथानाला की दाविदाकडनं मला बरंच काही शिकायला मिळणार आहे. But somehow that connection did not work for long. पण फार वेळ त्यांचा तो संपर्क राहिला नाही. Some people are so attached with you काही लोक तुमच्याशी इतके जडलेले असतात that they cannot afford to lose you. की त्यांना ते परवडणारं नसतं. तुम्हाला गमावणं त्यांना परवडणार नाही. So they stop you from fulfilling what God has for you. आणि मग ते तुम्हाला थांबवतात आणि म्हणतात की नाही, अडचण म्हणतात की देवाने तुझ्यासाठी जे ठरवलंय तिथपर्यंत तुला पोहोचू देत नाहीत, अडवतात. Yes. They love you so much. इतकं प्रेम असतं त्यांचं तुमच्यावरती आणि मग ते भाऊक बंधन सारखं होऊन जातं. It may not be that they are jealous of you. आणि असं नसणार आहे कदाचित की ते तुमच्यावर जळतायत का तुमची ईर्ष्या करतायत, असं नसेल. But they don't want to lose you. पण त्यांना तुम्हाला गमवायचं नाही. तू त्याला सारखा पाहिजे. But you need to take a stand at such time. अशा वेळेला तुम्ही बिलीवर आहे तर तुम्ही जरा आपला स्टँड घ्या ना. सारखा काय पाहिजे, मला काम आहेत. Amen. It's time to re-evaluate and see if the people around you can handle what God is about to do in your life. तुमच्या अवतीभोवती जी कोणी माणसं आहेत त्यांना त्या हाताळायला जमणार आहे का बघा. देव आता समजा तुमच्या जीवनात काहीतरी कार्य करणार आहे तर ते जे कार्य तुझ्या जीवनात होणार आहे ते तुझ्या मित्रमंडळीला, परिवाराला हाताळायला जमणार आहे का, झेपणार आहे का ते बघा आधी. Tell them, त्यांना सांगा, I'm taking a cross. मी वधस्तंभ उचललाय. Are you ready to take the cross and walk with me? तुम्ही पण वधस्तंभ उचलून माझ्या सोबत चालायला तयार आहात का? They will say goodbye to ते you. म्हणतील बाय बाय, आम्हाला होणार नाही. Yes. हो, We are called to take up the cross and follow Jesus. आपल्याला वधस्तंभ उचलून येशूंच्या मागे चालायलाच बोलवलंय ना. We don't know what will happen to us tomorrow. आपल्याला काय माहितीये उद्या उठून आपलं काय होणार आहे. I don't know about you, but my thinking is Oh. anything can happen to me anytime. तुमचं मला माहित नाही पण मी जाणून आहे ना, माझं कधीही काही होऊ शकतं. मी वधस्तंभ उचलून चालतोय. Yes. आणि वधस्तंभ उचलून चालणं म्हणजे काय सपाट आणि मऊ रस्ता आहे का? अडचणी तर येणार आहे. How will they respond when you enter into the next level of your destiny? तर तुम्ही तुमच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेच्या पुढच्या टप्प्याला पोहोचल्यानंतर त्यांचे काय प्रतिसाद असतात ते ऐकायचे आणि बघायचे. Just because someone says that they are with you today, कोणीतरी केवळ तुम्हाला म्हणतंय की मी तुमच्या सोबत आहे, आज तुम्हाला ते म्हणतात मी तुमच्या सोबत आहे, मी तुमच्या बरोबर आहे, doesn't mean that they will be with you tomorrow. हो ना. याचा अर्थ असा नाही की उद्याही ते तुमच्या बरोबर राहणार आहेत. अलीकडे तर दिवसालाच ठोऱ्या बदलतात. One person, I know one pastor, एक व्यक्ती, I raised him to be a pastor. एक पास्टर, मला माहित आहे, मीच त्यांना पास्टर केलं. He wrote on the stamp paper, हो, त्यांनी मला स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं बरं का. I will never leave you, I will never forsake मी you. तुम्हाला कधीही सोडणार नाही, मी तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही. I told him, don't write. मी त्यांना म्हटलो पण की नाही, एवढं स्टॅम्प पेपरवर वगैरे लिहून द्यायची काही गरज नाही. तुम्ही Stay बोललात तरी आम्ही faithful enough. तुम्ही बोललात तरी आम्ही विश्वास No, देऊ, he विश्वास went to देऊ. the lawyer, नाही. bought 100 Oh, rupees 100 stamp paper. वकिलाकडे गेले, 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर घेतला आणि त्याच्यावरती लिहून सह्या बिया ठोकून, I have that paper. आणि ते माझ्याकडे घरी आहे बरं का. बघायचं असेल तर घेऊन येईन कधी. And then नावावरती आपण मार्कर मारून टाकू, दिसणार नाही नाव. sometime later he left. आणि काही दिवसानंतरच मला सोडून गेले. People have, they talk. लोक बोलतात. But I'm happy.
पण मी आनंदी आहे. I have raised them to become मी pastors. त्यांना पास्टर म्हणून उभं केलं, हा माझा आनंद आहे. And today, आज his son is a pastor. त्यांचाही मुलगा पास्टर झालाय. There are so many like that. असे अनेक आहेत. The आणि मला ones I आनंद have होतो. raised them, they are pastors now. Their children are also pastors. ज्यांना मी उचललं ते पास्टर झाले, मग ते गेले, आता त्यांची मुलं मोठी झाली, तेही पास्टर झाले. For some I have become fathers, for some Oh. I have become grandfathers. काहींचा मी बाप आहे, काहींचा मी आजोबाई झालोय. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. There are people who may tell you they love you today. काही लोक तुम्हाला सांगतील की आज माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. That doesn't mean that they will not turn against you tomorrow. याचा अर्थ असा लागत नाही की उद्या उठून ते तुमच्या विरुद्ध जाणार नाहीत. Amen. आमेन. I'm not talking about all. म्हणजे सगळ्यांविषयी मी बोलत नाही, माझी गैरसमजूत करून घेऊ नका. अजूनही या जगात चांगले लोक आणि चांगले बिलीव्हर लोक आहेत बरं But का. some you will have. सगळे असे नसतात, पण थोडे असतात. But you need to focus on Jesus. पण मी का म्हणतो, तुम्ही येशूंवरती लक्ष केंद्रित करा. Take that mandate and move forward. येशूंची कामगिरी हातात घ्या आणि पुढे जा. Amen. आमेन. Like many years back, जसं अनेक वर्षांपूर्वी when I just started, जेव्हा माझी नुकती सुरुवात झाली होती सेवेमध्ये, we had a group of people, आमचा एक गट होता लोकांचा, all great enthusiasts. सगळे अगदी आवेशाने भरलेले. We used to move together, आम्ही एकत्रच सगळीकडे असायचो, minister together. सेवा पण एकत्रच करायचो. All young boys, young girls. आम्ही तरुण होतो आणि आमच्या सोबतचे पण सगळे तरुण मुलं मुलीच होते. And it was like one big family. आणि एक मोठा जणू आमचा परिवार झाला होता असे लोक. We would never think of living without the other. आणि कधीही आम्ही असा विचार पण करणार नाही की आम्ही एकमेकांना सोडणार आहे का, एकमेकांशिवाय आम्ही जगणार आहे. We were just 12 people. एक 12 माणसं होतो आम्ही, डझनभर. But we were almost shaking the land of Pune. असं पुण्याला जवळजवळ आम्ही हादरवून टाकलं होतं त्या काळामध्ये. 31 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. Suddenly, अचानक God started using me and my wife differently. देव मला आणि माझ्या बायकोला वेगळ्या रीतीने वापरायला लागला. He started expanding our horizons. आणि आमचं जे काही वर्तुळ आहे ते मोठं करायला He लागला. started taking us higher. आम्हाला उंच न्यायला लागला And he started taking us separate. आणि वेगळं न्यायला लागला. And it was noticeable. आणि ते सगळ्यांच्या लक्षात यायला लागलं. Now we could have moved with them, आता त्यांच्या सोबत आम्ही राहू शकलो असतो, or we could have moved with what God was planning for किंवा us. देव आमच्यासाठी जे योजत आहे त्याच्यामध्ये येऊ शकलो असतो, नाही तर त्यांच्या सोबत राहू शकलो असतो. Say, but as I told you, पण जसं मी तुम्हाला सांगितलं, everyone cannot go हा, to the place where God is taking you. प्रत्येक जण ना देव तुला जिथे नेतोय तिथं प्रत्येक जण पोहोचू शकत नाही, कारण देव तुलाच तिथं नेतोय. And so we were moving differently. तर आम्ही जरा वेगळ्या रीतीनं चालायला लागलो. And it happens when you spend more time आणि in होतं. prayer, more doing more things for God. असं होतं, देवाच्या सहवासात आपण जास्त वेळ घालवली, प्रेयरला जास्त बसलो, देवाचं काम हातात घेऊन जास्त करायला लागलो की हे वेगळे पण येतं बरं That का. God takes you. आणि मग देव तुम्हाला वेगळं नेतो. Amen. Amen. I mean, He will not pick up any lazy fellow and say, I will हो, separate you देव from आहे my तो. work. तो देव तरी कशाला एखाद्या आळसाने भरलेल्या माणसाला उचलून म्हणेल तू चल. देव आहे, त्यालाही माहिती आहे आळशी कोण आहे. And so we still kept in touch with our old group. तर अर्थातच आमचा तो जो काही ग्रुप होता, जुना ग्रुप तो आमचा, त्यांच्या संपर्कात आम्ही होतो. But when it started taking the form of our ministry, पण जेव्हा आम्ही जे काही करत होतो त्याला सेवेचं रूप आलं, मिनिस्ट्री ज्याला तुम्ही लोक म्हणता फॉन्डली, त्याचं रूप आलं. those friends with whom we could never think of separating, आणि मग ज्या मित्रांकडनं किंवा मैत्रिणींकडनं आम्ही ध्यानी मनी कधी असा विचार करणार नाही की आम्ही वेगळे होणार आहोत, they started feeling uneasy. त्यांना कसं तरी व्हायला लागलं. It happens. होतं, Amen. असं होतं. They felt neglected. Oh, he doesn't talk to us त्यांना असं now. वाटायला लागलं की आमच्याकडे दुर्लक्ष होतं, आता काय बाबा हे लोक He doesn't मोठे meet झाले, us now. आम्हाला भेटत नाहीत, आमच्याशी बोलत नाहीत, ह्यांच्याकडे काय बाबा मीटिंगला Now, फार लोक येतात. We were not ignoring them. आम्ही काय त्यांना असं म्हणजे दुर्लक्ष करत We नव्हतो, were not disregarding them. आणि आम्ही काही त्यांचा अनादर सुद्धा करत नव्हतो का त्यांची कदर करत नव्हतो, असं काही नाहीये. But God was taking us where others could not go. पण देव आम्हाला अशा कुठेतरी घेऊन जात होता की जिथं दुसरे येऊ शकत नव्हते. And it was being portrayed that we are avoiding आणि them. मग असं दाखवलं गेलं, त्यांना असं वाटायला लागलं की आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय, आम्ही त्यांना टाळतोय. But it was not so. पण असं नव्हतं, आम्ही काय टाळत वगैरे नव्हतो. Later, a few of them got married. मागाहून त्यांच्यातल्या काहींचे विवाह झाले, Some went abroad and settled, got काही फॉरेन, settled. त्यातले काही फॉरेनला गेले, फॉरेनला स्थायी झाले. And then we were no more in touch. आणि मग आमचा संपर्क राहिला नाही, आमचा तो गट सगळा वेगळा झाला. But we could never forget the fond memories we had for पण ज्या आठवणी आमच्या एकत्र गेलेल्या आहेत ना, त्या आम्ही कधीही विसरू शकत नाही. But when they came down, पण मग जेव्हा ते आले they would not come to visit our church. किंवा जेव्हा ते फॉरेनहून आले,
आपल्याकडे कधी इथे चर्चला भेटायला येणार नाहीत. Why? का? Discomfort. कारण त्यांना कसं तरी व्हायचं इथे यायला. We were all playing and together we were, now where they are. कारण एक तो भाग येतो ना की अरे आपण सगळे एकत्र होतो, एकत्र आपण खेळायचो, आता हे लोक बघा कुठच्या कुठे गेले पार. But that is just a thinking. पण ती एक विचारधारा आहे. We still love them. आमचं अजूनही त्यांच्यावर प्रेम आहे. We would still love to meet them. अजूनही आम्हाला त्यांना भेटायला आवडेल. But you see, God has called us with a vocation of a different पण मग kind. देवाने आम्हाला काहीतरी वेगळ्या कामगिरीने पाचारलं, बोलावलं, तर आम्हाला ते करणं सुद्धा आहेच ना. And so though we would love to keep in touch with them, आणि जरी आम्हाला त्यांच्याशी संपर्क ठेवायला आवडला, sometimes time does not permit. आता कधी कधी वेळ सुद्धा पुरत नाही, वेळ होत नाही. So finally we will meet them in heaven. सर ते शेवटी स्वर्गात तर भेटणारच आहोत आम्ही त्यांना. Say, but पण this is what happens. असं होतं, God can pick you up just like that. देव तुम्हाला असं उचलून घेऊ शकतो. And when He picks you up, आणि देव जेव्हा तुम्हाला उचलेल, sometimes कधी कधी you have to leave some groups. तुला काही ग्रुप्स, काही गट सोडावे लागतील. Yes. तुमचे बेस्ट 11, बेस्ट 12 वगैरे वगैरे सोडावे लागतील. You have to leave. सोडावं लागेल. And if you don't, आणि नाही सोडलं then you will not soar like an eagle. तर मग गरुडासारखी झेप तुम्ही घेऊ नाही शकणार. You will stay with the fowls of the earth. मग या पृथ्वीवरच्या पक्ष्यांसोबतच तुम्ही राहणार. Amen. आमेन. It may seem a little disrespectful, but you have to do it. पाहणाऱ्यांना थोडंसं ते अनादर केल्यासारखं दिसेल, पण तुम्हाला करावं लागेल. Amen. आमेन. Like, every Sunday before we could come to the Lord, we used to have a party. जसं दर रविवारी प्रभू येशूकडे येण्या अगोदर दर रविवारी काय असायचं तर आमची पार्टी. But now, आता after we became believers, विश्वासू झाल्यावर we tell them, आम्ही त्यांना सांगतो, you go ahead with your party, I'm going to church. तुम्ही पार्टी करा, आम्ही चर्चला चाललो. And finish there itself, that little bit of division मग starts. तिथूनच थोडंसं ते विभाजन सुरू होतं ना की हे लोक आता चर्चच करतात. पण आम्हाला चर्चच करायला प्रभूनी बोलवलं. Sometimes you will say, I have to go for prayer. कधी कधी तुम्ही म्हणाल त्यांना, मला ना प्रार्थनेला बसायचं आहे, I have to go to visit some people's home. काही लोकांना भेटायला जायचंय मला. It looks very funny for them. त्यांना गंमत वाटते की हे काय बोलतात असं. They said, the fun has just begun. Come on, sit down. मग ते म्हणतात, अरे गंमत तर आता सुरू झालीये, बस की जरा. And they think that we disregard them. आणि त्यांना No. मग असं वाटतं आपण त्यांचा अनादर करतोय, त्यांचा आदर करत नाही, असं कसं आपण निघून जातो. But we have to answer the call of God. पण देवाच्या पाचारणाला आम्हाला आपल्याला तोंड उत्तर तर द्यायलाच लागणार ना. Deep calleth the deep. लोंढा लोंढ्याला हाक मारतोय, हो म्हणणं आपल्या हातात आहे. And the deep has to respond. लोंढा लोंढ्याला हाक मारतोय तेव्हा लोंढ्याने त्या लोंढ्याला होकार द्यायला हवाय. The more you respond to God, जेवढं तुम्ही देवाला जास्त होकार प्रतिसाद द्याल, the more you will find that you have less people around now. तेवढं जास्त तुमच्या लक्षात येईल की आजकाल मेरे दोस्त बडे कम हो गए. Say, that shows त्याच्यावरनं you दिसतं are responding to God positively. तुम्ही सकारात्मक रीतीनं देवाला प्रतिसाद देताय, म्हणून तुमचे यार दोस्त कमी होत चालले. Amen. आमेन. Even some of our unbelieving mothers may feel deserted. म्हणजे आपल्यातल्या काहींच्या अविश्वासू आईला सुद्धा, जर कोणाची आई अविश्वासू असेल तर तिलाही असं वाटणार की अरे मला ह्यांनी तर अलीकडे सोडूनच दिलंय. Once he was my son, today he is no more. He is Jesus' son. एकेकाळी हा माझा मुलगा होता, आता नाहीच आहे तो माझा. आता देवाचा मुलगा असं झाला. आहे, माझा राहिलाच नाही हा. Say, असं आईला होईल कधी. sometimes they say, असं होऊ शकतं, आई बोलेल असं. oh, before he used to love me, he used to do अगोदर so many things. किती माझ्यावर प्रेम करायचा, माझ्यासाठी किती काही करायचा. आणि आपल्याकडे आईचे इमोशनल ड्रामे पण खूप असतात. But do you know, पण तुम्हाला माहित आहे, some of the mothers who are wise, काही आया माता ज्या सुज्ञ आणि हुशार आहेत, they say, त्या म्हणतात, but my son, पण माझा मुलगा from the time he follows Jesus, जेव्हापासून येशूंच्या मागे चालू is लागलाय, a different person. तो वेगळा झालाय बरं का, बदललाय. ज्या सुज्ञ माता आहेत त्यांना कळतं. Amen. आमेन. My daughter, की माझी मुलगी from the time she goes to that church, जेव्हापासून त्या चर्चला जायला लागलीये, she's matured. बदललीये, एवढी समंजस changed. झालीये, प्रौढ झालीये, स्वभाव बदललाय, चांगली झालीये. Amen. आमेन. Like Joseph's brothers, जसं योसेफाची भावंड, they had no problem with him. त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता The day he त्याच्यासोबत. was born, ज्या दिवशी त्याचा जन्म झाला the time he was growing with them, आणि ज्या वेळेला ते सगळे एकत्र होते, एकत्र वाढत होते, they were celebrating, enjoying together. म्हणजे मजा गंमत जम्मत सगळ्या भावंडांमध्ये होती They must have adored him. आणि सगळ्यांनी मिळून त्याच्यावर प्रेम केलं असेल. But पण suddenly, अचानक
till the age of 16, they loved him. 16 वर्षाचा योसेफ होईपर्यंत भावंडांनी त्याच्यावर प्रेम केलं त्याच्या. At the age of 17, पण जेव्हा योसेफ 17 वर्षाचा झाला they started hating him. त्याच्या भावंडांनी त्याचा तिरस्कार सुरू केला. Why? का? He started receiving calls from God. त्याला देवाकडनं हाक यायला लागली आणि स्वप्न पडायला लागली. He started receiving calls from त्याला God. देवाकडनं हाक येऊ लागली. The time you start receiving calls from God, देवाकडनं जर तुम्हाला हाका यायला लागल्या every other charm goes away. तर बाकी जगातलं सगळं जे काही असतं ना, चाम असतं ज्याला आपण आकर्षित होतो, ते सगळं जातं. What the world thinks is no more my thought. आणि मग जगाला जे काही वाटतं ते आपले विचार नसतातच, आपले विचारच वेगळे होतात. As Paul says, जसं पॉल I बोलला, am crucified to the world and the world is crucified to me. मी जगाला वधस्तंभी खेळलेला आहे आणि जग मला वधस्तंभी खेळलेला आहे. मी जगाला मेलोय, जग मला मेलय. And they started seeing that the father loves Joseph more than us. आणि भावंडांच्या लक्षात यायला लागलं की वडिलांचं प्रेम आपल्याहून जास्त योसेफावर आहे, हा सगळ्यात लाडका आहे. And they started neglecting him. आणि मग त्याच्याकडे सगळी भावंड दुर्लक्ष करायला लागली. And when they saw that expensive 7-colored coat Joseph was given by his father, आणि जेव्हा त्याच्या भावंडांनी पाहिलं की वडिलांनी योसेफाला सप्तरंगी महाग झगा बनवून दिलाय, they became jealous of him. मग तर संपलंच, एवढे जळायला लागले ते त्याच्यावर. And then when he started sharing his heavenly dreams, आणि त्यात मग योसेफाने जेव्हा त्याची स्वर्गीय स्वप्न भावांना सांगायला सुरुवात केली, jealousy turned into hatred. मग तर ती सगळी ईर्ष्या, तो जळफळाट तिरस्कारात बदलला. And they wanted to now kill him. आणि मग आता त्याच्या सख्या भावंडांच्या मनात असं आलं की याला आम्हाला ठार मारायचंय. Some people don't have problem with you as long as you do not have a dream or a vision from बघा, God. तुमच्याकडे जोपर्यंत देवाकडून आलेलं काही स्वप्न नाहीये, दृष्टांत नाहीये, तोवर काही लोकांना तुमचा काही प्रॉब्लेम होत नाही. They are very happy with you. आनंदी असतात ते तुमच्यावरती. As long as you are in that level, बस तुम्ही त्यांच्या त्या लेवलवर राहायचं. they are very happy. ते आनंदी Eating, असतात. drinking, jumping, dancing, oh, very good friend. त्यांच्या त्या लेवलवर राहायचं, त्यांच्यासोबत खायचं, प्यायचं, नाचायचं. The moment you start receiving visions from ज्या God, क्षणाला तुला देवाकडनं दृष्टांत यायला लागतील, the moment you say, I want to follow आणि God, ज्या क्षणाला तू असं म्हणशील की मला देवामागे चालायचंय, world is against you. जग तुझ्या विरुद्ध जाईल. Amen. आमेन. I'm talking about even traditional म्हणजे Christians अगदी पारंपरिक ख्रिश्चन लोकांविषयी सुद्धा मी बोलत and आहे. some carnal Christians. काही दैहिक ख्रिश्चन असतात त्यांच्याविषयी सुद्धा मी म्हणत आहे. As long as you live in the world of average, म्हणजे जोवर तुम्ही त्या मध्यम अशा स्तरामध्ये त्यांच्या सोबत राहाल, everything is all right. सगळं त्यांना ठीकठाक असतं, काही प्रॉब्लेम नसतो. But once you decide to move into the world of visions and dreams पण and एकदा का तुम्ही seeking kingdom of God, पण एकदा का तुम्ही त्या लोकांना तुमच्याकडनं असं दाखवायला सुरुवात केली की मला देवामागे चालायचंय, मी देवाला शोधतोय, प्रार्थना करतोय, देव मला स्वप्न देतोय, देव मला दृष्टांत देतोय, those same friends will become your enemies. तेच मित्र तुमचे शत्रू होतात. मग They will rise up against you तुमच्या विरुद्ध यायला लागतात and try to find fault with you. आणि तुमच्यामध्ये चुका काढायला लागतात. They may even want to destroy you. कदाचित त्यांच्या मनात असं पण येईल की आता मला ह्याचा नाशच करायचा आहे. Some people, they love being around you as long as you are not a threat to them. काही लोकांना ना तुम्ही तोपर्यंत आवडता की जोपर्यंत तुम्ही त्यांच्यासाठी दहशत नाहीये, भीती नाहीये. As long as you are in their kingdom and work according to the worldly kingdom, they will be happy. जर तुम्ही त्यांच्या राज्यात आहात, जगिक पद्धतीनं त्यांच्याबरोबर फिरताय, हलताय, बसताय, तोपर्यंत त्यांना काही प्रॉब्लेम वाटत नाही. Amen. Amen. The moment you talk about heavenly kingdom, पण जरा स्वर्गीय राज्याविषयी तुम्ही त्यांच्याशी बोलायला लागला की त्यांना दहशत बसते. then you start having less friends and आणि less मग friends, but good friends. आपोआप आपली मित्रमंडळी कमी व्हायला लागते आणि मग जे मित्र आणि मैत्रिणी उरतात ते खरेखुरे आणि चांगले Who उरतात, will push you in your जे destination, तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत पुढे who will ढकलतात, pray for you, जे तुमच्यासाठी who प्रार्थना will be करतील, standing next to you. जे तुमच्या बाजूने उभे राहतील. I am fed up with the average people. मी तर आता त्या मध्यम स्तरातल्या लोकांना कंटाळलोय. I मला want कंटाळा people आला. on fire. मला आगीवर असलेले लोक पाहिजेत. मला कंटाळा आला असल्या लोकांचा. Because Bible says, as iron sharpens iron, one brother sharpens another brother. कारण बायबल म्हणतं जसं लोखंड लोखंडाला धार लावतं तसं एक बंधू दुसऱ्या बंधूला धार लावतो. I don't want a clay, I want iron. मला माती नकोय, मला लोखंड हवंय.
वैताग आलाय मला आता असल्या मध्यम स्तरात राहणाऱ्या लोकांचा, because they will help me. कारण मग आगीवर जे लोक असतील ते मला मदत करतील. They will pray for me. आगीवर असलेले माझ्यासाठी प्रार्थना करतील. They will encourage me. मला प्रोत्साहन देतील. करते रहो पास्टर, हम है. Yes, there are people who come to me and say, Pastor, we are with you. काही लोक आहेत अशी आपल्याकडे सुद्धा जी मला येऊन सांगतात, पास्टर आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही करत राहा. You go ahead. तुम्ही जा, करा. We will pray for you. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. What a boost it gives you. मग किती प्रोत्साहन मिळतं माहित आहे. एवढं बोललं तरी मी म्हणते अर्ध्यांना आली. Just imagine average Christians coming to you and saying, oh, what you're trying to do, this you're going to do, oh, it will not work. कधी कधी असं आहे, मध्यम स्तरातले ख्रिश्चन बिलीवर लोक समजा येऊन तुम्हाला म्हणायला लागले, अरे असं काय करताय, असं कुठे करायचं असतं का, एवढं कशाला, नका करू, बरोबर नाही. Amen. अच्छा, भीतीच वाटते. Look at Jesus. येशूंकडे बघा. They had to go for the pilgrimage to Jerusalem. त्यांना यरुशलेमेकडे यात्रा करायची होती. Jesus was 12 years old. येशू तेव्हा फक्त 12 वर्षाचे होते. He had many cousins. अनेक चुलत मावस वगैरे भावंड येशूंची होती. So while coming back परत येताना from Jerusalem, यरुशलेमेहून परत येताना the parents did not find Jesus. आई वडिलांना येशू कुठे सापडलाच नाही. Where is he? येशू कुठे? 3 days they were searching for him. 3 दिवस आई बाप शोधत होते की येशू कुठे. They asked all the relatives, सगळ्या नातेवाईकांना विचारून झालं, all his cousins, सगळ्या भावंडांना विचारून all झालं, his friends. सगळ्या मित्रांना विचारून झालं. They all said, we don't know. सगळे म्हणाले आम्हाला माहित नाही, कुठे येशू आम्हाला नाही माहित. That means all the cousins were returning back together. म्हणजे सगळी मावस चुलत भावंड एकत्र परत येत होती. Friends were returning back, मित्र enjoying. मंडळी मजा करत परत येत होती. Jesus was alone in that temple, पण येशू एकटे मंदिरामध्ये थांबलेले होते 12 वर्षाचे असताना, talking with those religious leaders. आणि त्या सगळ्या धार्मिक पुढाऱ्यांशी बोलत होते. येशू हो ना, वावच मी म्हणते असं असावं. I mean, he had no friends. मित्रच नव्हते येशूंना. When you come close to God, तेच मी म्हणतोय तुम्हाला, देवाच्या आपण समीप आलो ना, most of the average friends go away. की मध्यम स्तरातले मित्र आपोआप सोडून जातात आपल्याला, कारण त्यांना नाही झेपत. See, people will be with you as long as they feel they are bigger and better than you. बघा, लोक तोवर तुमच्या सोबत राहतील की जोवर त्यांना असं वाटेल की मी तुझ्याहून मोठा आहे, मी तुझ्याहून चांगला आहे. Yes. तोवर ते तुझ्या सोबत राहतील, कारण त्यांना ते वाटत राहतं की मी तुझ्याहून मोठा आहे, मी तुझ्याहून चांगला आहे. The moment you become better, पण ज्या क्षणाला तू त्यांच्याहून चांगला झाला they become bitter. की ते कडू होतात. Amen. आमेन. Once God starts blessing you, एकदा का देवाने तुला आशीर्वाद द्यायला सुरुवात केली, once your ministry begins to prosper, आणि तुझी सेवा समृद्ध व्हायला लागली, once God starts blessing you with a job, with a house, आणि with समजा 2-wheelers and 4-wheelers, देवाने तुला आशीर्वाद द्यायला सुरुवात केली, तुला नोकरी लागली, तू गाडी घेतली, तू कार घेतली, all hell breaks loose. का सगळं नरक असं सोसाट सुटतं आपल्या विरुद्ध. काय माहित नाही कुठनं पैसे आले असेल यांच्याकडनं. असं खरंच चांगलंच काम करत असेल का? म्हणजे आगावपणाची हद्द झाली, सावटपणाची हद्द झाली. मराठीत काही शब्द आहेत, शोधा गुगलवर. If you want people to be with you, तुमची जर इच्छा असेल की लोकांनी तुमच्या सोबत राहावं, even average people, असे मध्यम स्तरातले सुद्धा, don't dream. तर स्वप्न नका बघू. Don't dream. स्वप्न बघूच नका. मग If you want everyone to be like you, जर तुझी इच्छा असेल ना की सगळ्यांनी माझ्यासारखं बनावं, don't go anywhere. तर कुठेच जाऊ नका. Do not have anything. काही करू नका. Walk like them, talk like बस them. त्यांच्यासारखे राहा, त्यांच्यासारखे बोला, चाला. As long as you are in a lower place than them, मग जोवर तुम्ही त्यांच्यापेक्षा खालच्या जागेवर असाल, they will have no problem with you. तोवर त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही, समस्या होणार नाही. Peter, 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 they will बस say. तोवर पिट 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 करणार. Amen. आमेन. But we don't need that kind of people. पण because असल्या पद्धतीचे लोक आणि मित्र आपल्याला नकोय सुद्धा. You need people in your life that will celebrate you, No. not just tolerate you. आपल्या आयुष्यात आपल्याला असे लोक पाहिजेत की जे आपल्याला बघून आनंदोत्सव करतील. उगीच आपलं मी तुला सहन करून घेतोय असे लोक आपल्याला नको आहेत. सहन करून घेऊ नको मला नको बाबा, माझं एवढं सहन नको. एवढंच तुला माझं पटत नाही आणि सारखं तुला जर मला सहन करावं असं वाटतंय तर तू मला सोड. थँक्यू. I want people who will celebrate with me. मला असे लोक पाहिजेत की जे माझ्यासोबत आनंदोत्सव करतील. I want people who will rejoice with me. माझ्यासोबत आनंद करणारे लोक मला पाहिजेत. People who will rejoice when I rejoice. People who will cry when I की cry. जेव्हा मी आनंद करतो तेव्हा त्या लोकांनी आनंद करावा, मी रडीन तेव्हा त्या लोकांनी रडावं, असे लोक मला पाहिजे. Amen. आमेन. When you are blessed, आशीर्वादित they झाल्यावर will give a big clap. ते टाळी वाजवतील. मी आशीर्वादित झाल्यावर तुम्ही टाळी वाजवली
तर तुमच्यासारखे लोक मला पाहिजेत. Praise God. देवाला धन्यवाद. When you are blessed and I celebrate with you, मग तुम्ही आशीर्वादित झाल्यावर जर मी तुमच्या सोबत आनंद केला तर तुम्हालाही माझ्यासारखाच माणूस पाहिजे. amen. Amen. If there are people who celebrate at your blessing, they are your true friends. तुमच्या आशीर्वादांना बघून जर कोणी आनंदोत्सव केला ना तुमच्या सोबत तर ते तुमचे खरे मित्र आणि मैत्रिणी आहेत. Yes. खरे मित्र आणि मैत्रिणी शोधून घ्यायचं लक्षण हे आज सांगितलं मी तुम्हाला Amen. की तुमच्या आनंदात त्यांनी आनंद करायचा. If anybody is envious of you, they were not true friends in the first place. पण जर कोणी तुमच्या जळायला लागले, ईर्ष्या करायला लागले, तर आपण समजून घ्यायचं की आपण ते आपले मित्र नाहीच आहेत. Like Jonathan stood next to David. जसं योनाथान दाविदाच्या शेजारी उभा राहिला. His father said, त्याचे वडील म्हणाले, Jonathan, are you a fool? योनाथाना तू मूर्ख आहेस का? Do you understand? तुला काय कळतं की नाही? After me, you will be the king. माझ्यानंतर तू राजा होणार आहेस. You are walking with that David. तू काय त्या दाविदाच्या सोबत चालतोय? तुला काय कळतंय की नाही? That fellow wants to take my throne. त्या दाविदाला माझं सिंहासन घ्यायचंय You are helping him. आणि त्या दाविदाला तू मदत करतोय. तुला काय कळतंय की नाही? But Jonathan knew पण योनाथानाला माहित होतं that God has chosen की David देवाने दाविदालाच निवडलेलं आहे, सिंहासन त्यालाच जाणंय and I will help him. आणि मी त्याला मदत करणार आहे. I will help him. मी त्याला मदत करणार आहे. That's why Jonathan is the true friend of David. आणि म्हणून योनाथान दाविदाचा खरा मित्र होता. He didn't become a friend of David when David sat on the throne. दावीद जेव्हा सिंहासनावर बसला तेव्हा योनाथान दाविदाचा मित्र झालेला नव्हता, पूर्वीपासून होता. No, when he was running from Saul, जेव्हा तो शोलापासून धावून पळून जात when he होता, didn't have anything, जेव्हा दाविदाकडे काही नव्हतं, but he saw the anointing of God on him. पण योनाथानाने दाविदावर देवाचा अभिषेक पाहिलेला होता. तेव्हापासूनच योनाथान त्याचा मित्र होता. Like Barnabas stood with Paul. जसा बर्नबा पॉल बरोबर उभा राहिला, Was it not Barnabas who brought Paul to Jerusalem? बर्नबानेच पॉलला यरूशलेमेला आणलं ना. He stood for Paul. बर्नबा पॉल साठी उभा राहिला की कम ऑन, आय एम विथ यू, गो अहेड. Say, he brought him to Jerusalem. त्याने यरूशलेमेला आणलं पॉलला. He introduced Paul to the Jerusalem church. आणि बर्नबाने पॉलची ओळख यरूशलेमेतल्या चर्चला करून दिली की हे पॉल आहेत. Till then, nobody knew Paul. तोपर्यंत पॉलला कुणी ओळखत नव्हतं. He was a nobody. कोणी नव्हता. पॉल शून्य होता. It was because of Barnabas बर्नबामुळे he was noticed. सगळ्यांच्या लक्षात आलं की हा पॉल आहे. But yet Barnabas played the second fiddle to Paul. तरी सुद्धा बर्नबा पॉल नंतर दुसराच झाला. The moment Paul was म्हणजे elevated, कसं की ज्या क्षणाला पॉलला बढती मिळाली, he took the back seat. बर्नबाने काय केलं, त्याने मागची बाजू घेतली. He knew त्याला कळलं Paul is working for God's kingdom. की पॉल देवाच्या राज्यासाठी काम करत आहे. If he has a special anointing on him, जर पॉलवर खास अभिषेक आहे my job is to help him. तर माझं काम फक्त पॉलला मदत करणं आहे. I will help him. मी फक्त पॉलला मदत करणार. पहिला पॉल, मी नंतर. Because the kingdom of God is more कारण important. देवाचं राज्य जास्त महत्वाचं आहे. Our competitive spirit is not important. आपला स्पर्धात्मक आत्मा महत्वाचा नाहीये. तू पहिला का मी पहिली का कोण पहिलं. He took the हे back seat. बर्नबाच्या लक्षात आलं आणि बर्नबाने मागची बाजू घेतली की पॉल सर पहिले, नंतर मी. Because he saw the good hand of God कारण upon देवाचा Paul. चांगला हात बर्नबाला पॉलवर दिसला. त्यांच्यावर अभिषेक आहे. You know, Paul was in Antioch. पॉल अंतुखियात होता, माहित आहे. Barnabas went to Antioch बर्नबा गेला अंतुखियाला to take Paul for the ministry. पॉलला घेऊन जायला सेवेला. That time Paul had no ministry, Paul had no job. त्या वेळेपर्यंत पॉलला काही सेवा नव्हती, मिनिस्ट्री नव्हती, काम नव्हतं. And he went searching for Paul, आणि बर्नबा गेला पॉलच्या शोधात, helped him त्याला मदत to केली, make him to stand. पॉलला उभं राहायला मदत केली. And then मग? when Paul used to preach, he used to stand next to him. पॉल जेव्हा उपदेश करायचा, बर्नबा त्याच्या शेजारी उभा राहायचा. If Paul gets a reward in heaven, Barnabas will also get a reward in पॉलला heaven. जर स्वर्गात प्रतिफळ मिळणार आहे तर बर्नबाला सुद्धा स्वर्गात प्रतिफळ मिळणार आहे. It's not the name or the calling, it's the faithfulness to God's ministry. नावानं आणि पाचारणानं किंवा कॉलिंगनं काही नाही मिळत बेटा. त्या सेवेला आपण किती विश्वासू आणि इमानदार आहे त्यावर प्रतिफळ ठरतं. We need people like Barnabas आपल्याला बर्नबासारखे लोक गरजेचे who आहेत stand by you की जे तुमच्या बाजूने उभे राहतील and will be a blessing to you. आणि तुमच्यासाठी आशीर्वाद ठरतील. And as God calls you higher and higher, आणि जसं देव तुम्हाला वर 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 बोलावेल surely you will see friends leaving you. तसं नक्की तुमच्या लक्षात येईल की बरेच मित्र मला अलीकडे सोडून जात आहेत. It's lonely at the top. बघा, वर नेहमी एकटेपणा असतो. जेवढे वर याल तेवढे एकटे पडणार आहात. It's like a pyramid.
ते ना पिरॅमिड सारखा प्रकार आहे. Down there are lots of people. खाली खूप लोक असतात. But when it goes and becomes thinner and thinner on top, you find lesser and lesser पण ते people. पिरॅमिड जेव्हा उभं राहतं आणि वरती जेव्हा ते पातळ पातळ होतं ना, तेव्हा वरती कोणीही नसतं, एकटे असतो आपण. Amen. आमेन. आणि या सगळ्यात ना आम्ही गेलोय. And don't worry. काळजी करू नका. God will then start giving His people to you. मग देव त्याची माणसं तुम्हाला द्यायला लागेल. Up till now you had your people. आतापर्यंत तुमच्याकडे तुमची माणसं होती. Up till now those people had you. आणि त्या तुमच्या माणसांकडे आतापर्यंत तुम्ही होता. Now आता God will start giving His people देव त्याची माणसं तुम्हाला द्यायला for लागेल. His kingdom. त्याच्या राज्यासाठी. And they shall be a blessing to you. आणि ते तुमच्यासाठी आशीर्वाद ठरतील. Amen. अशी माणसं देव देईल तुम्हाला. And when we started this ministry, आणि जेव्हा आम्ही सुद्धा ही सेवा सुरू we केली, had faithful people फार विश्वासू इमानदार लोक आमच्या अवतीभोवती होते, who stayed with us, who stay with us till today. जे आमच्या सोबत राहिले आणि आजपर्यंत आमच्या सोबत राहिलेले आहेत. They pray for us. आमच्यासाठी ते प्रार्थना करतात, They comfort us. आम्हाला सांत्वन देतात, दिलासा देतात, आमची विचारपूस करतात. One family has been giving us food for 20-25 years. एक परिवार तर आम्हाला जेवणाचा डबा 20, 25, 30 वर्ष देत आहे. Can you कोणी imagine? देईल, कोणी करेल एवढं कोणाचं? I think some more than 25, 30 years. 38 लग्नाला, 35 सेवेला, Yes. 30 वर्ष तर हे लोक 30 मला years. 30 वर्ष तर हे Who लोक will give you? Even the own family does not give कोण you. कशाला देईल? स्वतःचा परिवार सुद्धा एवढं देणार नाहीये. That was a hot meal every week. तसं ते सुद्धा गरम गरम जेवण दर आठवड्याला. कोण कशाला एवढं करेल मला सांगा? काय गरज आहे? Say, they are all appointed, ordained by ही God. अशी जी माणसं असतात ना, ती देवाने आपल्यासाठी नेमलेली माणसं आहेत. Amen. And God will raise up such आणि people. देव अशी माणसं तुमच्यासाठी उभी करेल. But पण you have to go alone where God takes you. पण किंतु परंतु तुम्हाला देव जिथे नेतोय तिथे एकटं जावं लागेल. God said, Abraham, देव बोलला ना अब्रामाला, leave अब्रामा your kindred, leave your family, तुझा परिवार, तुझं घराणं सोड, तुझं गाव सोड, take your wife along with you केवळ तुझ्या बायकोला तुझ्या सोबत घे, to a place I will show you. जी जागा मी तुला दाखवतो तिथे चल. He took Lot with him. तरीही त्याने लोटाला सोबत घेतला. आपल्याला बोचकी जणू आवडतातच. हात में वजन रहा नहीं तो मेरे को अच्छा लगता ही नहीं, ऐसा लगता खाली खाली क्यों लग रहा है. And so in Haran he stayed हरानात राहिला. because his father said Haran is the most beautiful place, like Mumbai it is. हो, कारण त्याचा बाप त्याला म्हणाला हरान फार चांगला देश आहे, मुंबई सारखा आहे, जीवाची मुंबई. And then they stayed there आणि राहिले तिथे. and he had to go to the land that God was going to show. आणि देव त्याला जी जागा दाखवत आहे तिथं त्याला जायचं होतं बरं का. देव म्हणून त्याला घेऊन जात होता. But he took his father पण त्याने वडिलांना सोबत नेलं. and father stayed in Haran. वडील हरानात राहिले, He also stayed in Haran. तोही हरानात राहिला. Vision was forgotten. दृष्टांत विसरून गेला. Then God had to do something. मग देवाला काहीतरी करावंच लागलं. हरानात की ह्या रानात मला काहीतरी करावंच लागेल. The father died. वडील मारले. Then he realized. मग त्याला कळलं. Then he set out. मग तो निघाला. But again he took Lot with him. मग जाताना लोटाला नेलं. एक सोडला तर दुसरा घेतला. And then मग they had a fight there. भांडणं झाली मग लोटात आणि लोटाचे गुराखी आणि अब्रामाचे गुराखी. They are herdsmen fighting with one another. एकमेकांशी भांडणं व्हायला लागली. Abraham said, let us not fight. अब्राम म्हटला बघ बाबा भांडायचं नाही आपण. You go to your place, I will go to my place. मी माझ्या जागी जातो, तू तुझ्या जागी जा. God said, देव बोलला good. छान. Abraham's eyes opened now. अब्रामाचे डोळे उघडले. मला हेच हवं होतं. बरं झालं गुराखी त्यांचे भांडले. And Abraham said, आणि अब्राम बोलला, Lot, if you take the right, I will take the left. You take the left, I take the right. लोटा तुझ्या समोर संपूर्ण देश प्रदेश आहे. तुला जे आवडेल ते तू घे. तू डावीकडे गेला, मी उजवीकडे जाईन. तू उजवी घेतली, मी डावी घेईन. Lot took the best place. लोटाने अगदी सगळं निरीक्षण केलं बरं का, हिरवगार काय आहे, आणि ते घेऊन गेला. With a land which was close to Sodom and Gomorrah. अगदी सदोम गमोरा जवळची जागा निवडली त्यांनी. And Bible says, बायबल म्हणतं that night God spoke to Abraham. त्या रात्री मग देव अब्रामाशी बोलला. Till then God did not speak only. तोवर देव अब्रामाशी बोललाच नव्हता. नाहीच बोलणार होता. हो, कारण बोचकीच सुटे ना त्याला. And then when मग God spoke, देव जेव्हा बोलला, God said, lift up your eyes. देव त्याला म्हणाला डोळे वर कर.
left, right, side, north, south, east, west, all I will give it to you. डोळे वर कर, चारी दिशेने this बघ, land. चारी दिशेने ही सगळी जमीन तुला देणार. Say, so sometimes कधी कधी God doesn't bless us because we are surrounded with people who will not take us to the place God wants us to go. कधी कधी देव आपल्याला आशीर्वादित करू शकत नाही, कारण की आपल्या सोबत अशी काही माणसं असतात की जी आपल्याला देव जिथं आपल्याला नेऊ पाहतोय तिथपर्यंत जाऊच देत नाहीयेत. अडचण असतात ती. Yes. Study in your own life too. स्वतःच्या जीवनात अभ्यास करा ना, आत्मपरीक्षण कर. याच्यामध्ये दुसऱ्यांना नको, त्यांचं नको जीवन तपासू, तुझं जीवन तपास. Where are your marble friends? कुठे आहेत तुझे गोट्या खेळणारे मित्र? They are no more there, isn't it? कुठे आहेत? नाहीच आहेत ना. कुठे गेले? If you still have that marble friends, then you have no calling at all. तुमच्याकडे गोट्या खेळणारे मित्र अजून असतील तर म्हणायचं तुमच्यावर काही पाचारण बिचारण नाहीये. All that gilli danda friends are all हो, gone. म्हणजे विट्टी दांडू खेळणारे सगळे मित्र गेलेले आहेत. Drinking from the same glass because I love you, you अगदी love me. एकाच ग्लास मधून आम्ही पाणी पिणार आहे, कारण आमचं नाही, पाणी एकमेकांवर नाही, ते दुसरं पाणी. असं एकाच ग्लास मधून पाणी कट एडिट पिणार आहे बस. ते कुठे ते असं. The brand that you will drink, I will drink. म्हणजे जी तू प्यायचा तीच मीही प्यायचो, The brand I will drink, you will drink. आणि जी मी पित होतो ती तूच प्यायचा ये असं. दोस्ती कभी नहीं छूटेगा. अच्छा, And then see what happens. मग काय होतं? See, मग काय होतं walk बघा. together, fell in the same gutter together, एकत्र होतो, एकाच गटारात एकत्र पडलो, lifted one another together. एकमेकांना एकत्र उचललं, But suddenly one day, आणि एके दिवशी अचानक you found Jesus on the way. तुम्हाला मार्गात येशू सापडले, And that friendship was over. आणि ती मैत्री संपली. एका क्लास मध्ये पिणारी. Amen. Because they all wanted you to go back. कारण त्यांची सगळ्यांची इच्छा होती की तुम्ही मागे जायचं. Because they always say, कारण ते नेहमी म्हणतात, आठवतो का तो दिवस? बघा. नाही नाही आठवायचं नाही मला आता. म्हणायचं मला आठवायचंच नाहीये. लोकांचे हे फार असतं, आणि आले आले की येऊन येऊन आठवतं का, आठवतं का? मला नाही आठवत काही. माझं माहेर सासर सगळं बदललं. Amen. They want you to go back, you want to go forward. त्यांची इच्छा असते तुम्ही मागे जायचं, तुम्हाला तर पुढे जायचंय प्रभू मध्ये. Amen. आमेन. आणि हे खेचतायत. Some of you had to leave your own house. तुमच्यातल्या काहींना आपलं स्वतःचं घर सोडावं लागलंय. Some of you had to leave your own people. काहींना स्वतःचे लोक सोडावे लागले आहेत, मला माहितीये. And God lifted you आणि up. देवाने तुम्हाला उचललेलं आहे. God had lifted you up. देवाने तुम्हाला उचललेलं आहे. Jesus said येशू बोलले in Mark 10:29 and 30, मार्कचा 10वा अध्याय 29 आणि 30व वचन. there is no man that has left his house or brethren or sisters or father or mother or wife or children or lands for my sake and the gospel's, but he shall receive 100-fold now in this time houses and brethren and sisters and mothers and children and lands with persecutions, and in the world to come eternal life. मार्कचा 10वा अध्याय 29 आणि 30. येशूने म्हटले, मी तुम्हाला खची सांगतो, ज्याने घर किंवा भाऊ किंवा बहिणी किंवा आई किंवा बाप किंवा मुले बाळे किंवा शेते माझ्याकरता व शुभवर्तमानाकरता सोडलेली आहेत, अशा कुणालाही या सांप्रत काळी 100 पट घरे व भाऊ व बहिणी व आया व मुले बाळे व शेते व त्याबरोबर पाठलाग म्हणजे छळ व पुढल्या काळी सर्व कालचे जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. We got new brothers, आपल्याला आता नवीन new भावंड, sisters, नवीन भाऊ, new mother, नवीन बहिणी, new father, नवीन माता, नवीन वडील असं new मिळाले. relatives. आपल्याला आता नवीन नातेवाईक मिळाले. We got houses, आपल्याला घरं मिळाली, blessings. आशीर्वाद मिळाले. Amen. आमेन. Look at Jesus. येशूंकडे बघा ना. He had one wonderful family. येशूंचा किती एक चांगला सुंदर परिवार कुटुंब होतं. He had his brothers and sisters, भावंड होती, बहिणी होत्या, and he was the oldest, the eldest in the family. आणि येशू तर घरामध्ये थोरले होते, सगळ्यात मोठे. And you know, the oldest, the whole family depends on him. आणि थोरल्या भावावर संपूर्ण कुटुंब अवलंबून राहतं, कारण तो थोरला भाऊ आहे. You have to take care of the siblings. आणि थोरल्यानी बाकीच्या भावंडांना सांभाळायचं, अशी संस्कृती. But see, he left everything. पण येशूनी सगळं सोडलं ना. Amen. येशू नाही सोडावं लागलं, He was aware of the Spirit of God. कारण येशूना देवाच्या आत्म्याची जाण होती. Even at the age of 12, he was aware. 12 वर्षाचे असताना सुद्धा येशूला जाणवलं. I believe his mother must have been telling him all kinds of stories from the Bible. माझा विश्वास आहे की येशूंची आई येशूंना बायबल मधल्या सगळ्या कहाण्या सांगत असणार आहे. And she must have said, आणि येशूंची आई म्हणाली असेल you are of a different birth. की येशू तुझा जन्म वेगळा आहे.
So concentrate on reading the Bible. तर बायबल वाचण्यावरच तू लक्ष केंद्रित कर. And Joseph, his foster father, was involved with all responsibilities in the family. आणि योसेफ येशूंचे जे वडील ते परिवारातल्या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेले असतील. And she must have been telling him every day. आणि मरियम आता येशूला रोज सांगत असेल. Do you know, माहितीये का तुला, when you were born, तुझा जेव्हा जन्म झाला, the moment I conceived you, ज्या क्षणाला तुझी गर्भधारणा मला झाली, I still remained a virgin. मी तरी कुमारिकाच होते. After I gave birth to you, तुला जन्म दिल्यावर I still remained a virgin. मी कुमारिकाच राहिले. This is not possible, my son. हे शक्य नाही माझ्या मुला. You are born of the Holy Spirit. पवित्र आत्म्याने तुला जन्म दिलाय. You are born of the Holy Spirit. पवित्र आत्म्याने तुला जन्म दिलाय. You are born without any human relationship. काही मानवी नातं एकमेकांशी संबंधात न येता तुझा जन्म झालाय. I conceived you even before I was married. माझं लग्नही होण्या अगोदर, मी कुमारिका असताना तुझी गर्भधारणा मला झाली आहे. Your father was going to leave me. तुझे वडील मला सोडून जाणार होते ऍक्च्युली. But the angel of the Lord spoke to him in a dream पण देवाचा दूत त्यांच्याशी स्वप्नात बोलला that that child is born of the highest. की ते बाळ जे आहे ते परमोच्चाकडून आलेलं आहे. Gabriel spoke to your daddy. गब्रिएल देवदूत तुझ्या वडिलांशी बोलला. And that made him to study the word. आणि मग त्यामुळे येशू देवाच्या शब्दामध्ये किती गहन उतरले असतील. His father must have taught him the trade of carpentry. आणि अर्थातच योसेफ वडिलांनी त्याला सुतारकी शिकवली असेल. Because Bible says, कारण बायबल म्हणतं, the people said, isn't he a carpenter? लोक म्हटले की हा सुतार आहे ना. It doesn't say, they say, isn't he the carpenter's son? हा सुताराचा मुलगा आहे ना असं लोक नाही म्हटले. लोक म्हटले हा Isn't he a सुतार आहे ना. carpenter? हा सुतार आहे ना. That means he learnt under his father. याचा अर्थ वडिलांच्या हाताखाली सुतारकी शिकली होती येशूनी. And time after time, आणि वेळोवेळी he must have displayed a unique relationship he had with God. एक विशिष्ट नातं येशूनी प्रगटही करून दाखवलं असेल जे देवाशी होतं त्याचं. Maybe he had divine visitations from the angel of God. We don't कदाचित know. देवाच्या दूताकडनं त्याला दैवी भेट होत असेल, आपल्याला माहित नाही. Maybe the archangels must have come and visited him. कदाचित आद्य देवदूत येऊन येशूला भेटून जात असतील, आपल्याला ठाऊक नाही. But he had a great passion for God. पण देवासाठी येशूकडे फार मोठा आवेश होता. That's why he told his parents, म्हणून येशू आपल्या आई वडिलांना म्हणाले, why were you searching for me so much? एवढं का तुम्ही मला शोधत होता? Didn't you know तुम्हाला माहित नाही that I must be about my father's की business? मी माझ्या बापाच्या व्यवसायामध्येच असायला हवंय? Mary said, which father's business? तर मरिया Carpentry? म्हणाली, कुठला बापाचा काय व्यवसाय? सुतारकी? No, no. नाही, Father's business. बापाचा व्यवसाय ज्याच्याकडनं मी आलोय. He was not lost, but he was lost unto God. तो हरवला नव्हता, तो देवात हरवला होता. When you are lost unto the people, you are found in God. लोकांमध्ये हरवलात ना की देवात सापडाल. When you are lost in God, you are found in the people. देवात हरवलात ना की लोकांमध्ये सापडाल. कुठं सापडायचंय विचार करा. After 3 days, they found him. 3 दिवसांनंतर येशू त्यांना सापडले. That's why in my early days, म्हणून ना माझा जो सुरुवातीचा काळ होता त्या I used काळात to not meet anybody. मी कुणालाही भेटायचो नाही. At least today I meet. कमीत कमी आज तरी मी लोकांना भेटतो. That time I used to be only fasting and praying त्या सुरुवातीच्या काळात तर मी नुसती उपास आणि प्रार्थना करायचो and बस. reading the Bible. आणि वचन वाचायचो. And for years I've been doing it. आणि वर्षोनवर्ष मी हे केलेलं आहे. All this confidence comes because of the prayer room. हा बोलतानाचा सगळा विश्वास माझ्या प्रार्थनेच्या खोलीमुळे येतो. असं हा बोलताना जो विश्वास येतो ना तो असा नाहीये. दिस इज नॉट परफॉर्मन्स, दिस इज अनॉइंटिंग. Are you getting हे me? सादरीकरण नाहीये, हा अभिषेक आहे. That's why some people cannot talk to me. म्हणून काही लोकांना माझ्याशी बोलता येत नाही. They may be calling themselves pastors or leaders. असतील ते स्वतःला पास्टर म्हणत असतील, लीडर म्हणत असतील. But do you spend time with God? पण तुम्ही देवाच्या सहवासात वेळ घालवताय का? It's important to ते know that. महत्वाचं आहे समजून घेणं. Amen. आमेन. There are times and seasons कधी कधी काही वेळ काही ऋतू. where you need to have solitude with God. कधी कधी अशी वेळ येते की जेव्हा तुम्ही देवासोबत एकांत गाठायलाच हवा. Amen. की मला आता प्रार्थना करावीच लागेल, देवाला शोधावंच लागेल. Yes. There is a pull coming from एक inside. खेच येते आतून, एक खेच येते, खेच की अभी येशू के पास जाने ही दो. That's why sometimes others cannot go where God is taking. आणि म्हणून ना
काही वेळेला असं होतं की देव तुला जिथे नेत आहे तिथं दुसऱ्यांना तो नेऊ नाही शकत. Jesus was realizing it, येशूंना हे कळायला लागलं that there is a spiritual realm. की एक आध्यात्मिक स्तर आहे, My destiny is different. माझ्या आयुष्याची दिशा वेगळी आहे. Everybody is born to live. Jesus was born to die. बघा, सगळे जगण्यासाठी जन्माला आले, येशू मरायला जन्माला आले. He's the only person who was born to die. येशू मरायला जन्माला आले. एकटे येशू असे आहेत जे मरायला जन्माला आले, बाकी सगळे जगायला जन्माला आले. Yes. Everybody is born to live, सगळ्यांचा जन्म जगायला होतो ना, but Jesus was born to die. पण येशू एकटे असे जन्माला आले की जे मरायला जन्मले. Yes, he would have had his local friends, आणि अर्थातच येशूंचे सुद्धा स्थानिक लोकल मित्र वगैरे असतील, but nothing is mentioned about his friends. पण मित्रांविषयी काही लिहिलेलं नाहीये येशूंच्या. Like somebody came and said, Jesus, you know, when we were small, we used to play together. I'm that person now. I'm blind. I want to see. की समजा असा कोणीतरी येशूकडे आला आणि म्हणाला की अरे येशू, मी लहानपणीपासून तुझा मित्र आहे, आपण एकत्र खेळायचो, आता मला दिसत नाहीये, मी आंधळा झालोय. Nobody. असं कोणी येशूकडे आलेलं नाहीये म्हणत की मी तुझा मित्र आहे. Nobody. I don't read it in the मला Bible. नाही बायबलमध्ये असं कुठे वाचायला मिळत की कोणी येशूकडे येऊन म्हटलं असेल आपण लहानपणीचे दोस्त आहोत. And before he had reached the age of 30, आणि येशू 30 वर्षाचे होण्या अगोदर he must have gone to all the boundaries of Israel, इस्रायलच्या सगळ्या सीमांवर गेले असतील, where the prophets of God had functioned. जिथं देवाच्या संदेष्टांनी कार्य केलेलं He होतं, must have been preparing himself. आणि स्वतःची तयारी येशूनी केली असेल. I don't think so he was staying in the house. मला नाही असं वाटत येशू घरात राहिले असतील. Otherwise, why his mother and his brothers and his sisters would have come to meet him? नाही तर कशाला येशूंची आई, भाऊ आणि बहीण येशूंना भेटायला येशू जिथे होते तिथे कशाला आले असते? म्हणजे येशू घरात नसणारच आहे, That means he left his house. म्हणजे येशूंनी घर सोडलेलं असणार आहे, And म्हणून that's तर what ते the भेटायला आले. prophet does. Prophet leaves the house. आणि संदेष्टा तेच करतो, संदेष्टा घर सोडून देतो. Maybe he would have gone all over Israel, कदाचित संपूर्ण इस्रायलमध्ये येशू फिरले असतील surveying all the places, आणि सगळी त्यांनी निरीक्षण केलं असेल because he येशूंनी. knew his mission. कारण येशूंना आपली कामगिरी माहिती होती, तर जागोजागी निरीक्षण केलं असेल. Because he said, कारण येशू म्हणाले, behold, I am sent to the lost sheep of Israel. पहा, मला इस्रायलच्या हरवलेल्या मेंढरांकडे पाठवलंय. That means he was getting contacts from God. याचा अर्थ देवाकडनं संपर्क होत होता येशूला. That means God was speaking to him. याचा अर्थ देव येशूशी बोलत होता, And that's why he was going around. आणि म्हणून येशू सर्वत्र इस्रायलमध्ये फिरत असतील, He would have been doing the carpentry job, सुतारकीचं काम करत असतील, repairing chairs and tables and chariot wheels or whatever, खुर्च्या टेबल दुरुस्त करत असतील, रथाचं चाक दुरुस्त करत असतील, fixing up hinges. हिंजेस लावत असतील, People must have been calling him, आणि लोक त्यांना बोलवत पण असतील, Jesus, येशू आमच्या घरी या. या, काम ते आहे. कपाटाचे दार ते निसटले त्याच्यात तुम्ही फिक्स करायला या. कपाळाचं दार Just लागत नाही, imagine. कपाळाचं दार लागत नाहीये, जरा ये घरी येशू. He would have gone. isn't आणि it? येशू गेले पण असतील, कारण ते सुतारकी करायचे. Amen. Amen. Oh God, I don't know what would have been there that time. म्हणजे माहित नाही मला त्यावेळेला कसं काय सगळं झालं असणार आहे. See? Or his father must have said, किंवा वडील म्हटले असतील येशूला, this new table we have prepared for that ex-family, go and give it to हे him. नवीन टेबल बनवलंय या कुटुंबासाठी, जाऊन त्यांना डिलिव्हरी देऊन ये. Jesus would have gone to give the delivery. येशू गेले असतील डिलिव्हरी द्यायला की When we go to heaven, we'll ask him. आपण स्वर्गात गेल्यावर येशूंना विचारू. हा, स्वर्गात काम पाहिजे ना काहीतरी, हे कर. But he would have been so different from his brothers and sisters. पण येशू आपल्या भावंडांपेक्षा बहिणीपेक्षा फार वेगळे असणार, एवढं तर नक्की आहे. And by the time he reached 30 years of age, आणि येशू 30 वर्षाचे होईपर्यंत I think so his father died. मला असं वाटतं येशूचे वडील वारले. Maybe at the age of 20 or 25, his father had died. येशू 20-25 वर्षाचे असताना कदाचित वडील वारले, योसेफ. And he must have taken the responsibility as the eldest son of that आणि house. येशूने मग त्या घरचा थोरला मुलगा म्हणून जबाबदारी स्वतःवर घेतली असेल. And then by 30, he must have settled the whole family. आणि येशू 30 वर्षाचे होईपर्यंत त्यांनी त्या 4-5 वर्षात परिवाराला स्थिर स्थावर केलं असेल. And handed over the carpentry business to his other brothers. आणि सुतारकीचा व्यवसाय बाकीच्या भावांच्या हातात दिला असेल की आता तुम्ही सांभाळा. And set out of Nazareth. आणि नाझरेत गावातनं बाहेर निघून गेले असतील. I imagine Jesus being a carpenter. I mean, how much business will flourish? कारण येशू सुतार म्हणजे तो व्यवसाय किती समृद्ध होणार ना, Isn't it? है की नाही? येशू Today we सुतार. pray in the name of Jesus for our business to flourish. आज आपण आपापल्या व्यवसायांसाठी प्रार्थना करतो की येशूंच्या नावात आपला व्यवसाय समृद्ध व्हावा. And then our business is flourishing. We are being blessed. आणि आपले व्यवसाय समृद्ध होतात, आपण आशीर्वादित होतो. Just imagine. तर कल्पना करा, Carpentry, Jesus carpentry shop. येशू सुतारकी दुकान, येशूचं स्वतःच दुकान असं असेल Isn't it? आणि येशू स्वतः ते काम करत असतील.
What flourishing business that would have तर been. तो व्यवसाय किती It भरभराटीला cannot आलेला be a असणार. cursed business. तो काय शापित व्यवसाय असू शकत नाही ना. It would have been the most famous carpentry business in the whole world. म्हणजे अख्ख्या जगातला सगळ्यात जास्त प्रसिद्ध सुतारकीचा व्यवसाय असणार आहे तो. And that flourishing business at the age of 30, he must have handed it over to his brethren. आणि 30च्या वयामध्ये मग येशूंनी तो भरभराटीला आलेला व्यवसाय आपल्या भावांच्या हाती देऊन सेवा करायला बाहेर निघाले असतील 30 ते 33 3 वर्ष. Taken that bag पिशवी And- घेतली असेल, with the Bible in his bag. बायबल बॅग मध्ये must have set पिशवीमध्ये out. आणि बाहेर निघाले असतील. But the moment he was water baptized, आणि ज्या क्षणाला येशूंना पाण्याचा बाप्तिस्मा झाला, he went where God was taking him. देव जिथं नेत होता तिथं येशू गेले. Alone. एकटे Alone person. एकटे. आता सगळं सुटलं, आता एकटे. Now he cannot take any wrong people with him. आता नाही चुकीच्या माणसांना नेऊन चालणार. Because the mission that Oh. Jesus came with was the greatest mission the world had ever seen. कारण जी कामगिरी येशू घेऊन आले होते स्वर्गातून, ती कामगिरी एवढी मोठी की जगाने आजपर्यंत एवढी मोठी कामगिरी पाहिलेली नाहीये. You may fail in your mission, but yet nothing will much go wrong. बघा, तुम्ही तुमच्या कामगिरीत अपयशी व्हाल पण फारसा काही फरक त्याने पडणार नाही. But if Jesus failed in his पण mission, येशू जर आपल्या कामगिरीत अपयशी झाले असते imagine the whole world will go to hell. तर अख्खं जग नरकात गेलं असतं. कल्पना करा, On one man, the एक whole माणूस. world's redemption depended. एका माणसावर संपूर्ण मानव जातीचा उद्धार अवलंबून होता. See? 3 वर्ष ती मिनिस्ट्री कशी केली असेल येशूंनी. See? 30 ते 33 33 He took water baptism. पाण्याचा बाप्तिस्मा येशूचा झाला. Voice came from top. वाणी स्वर्गातून This is आली, my beloved son, हा माझा परमप्रिय पुत्र in आहे, whom I'm well pleased. याच्यावर मी फार प्रसन्न आहे. But the family were hearing news. पण कुटुंबाला येशूच्या बातम्या ऐकायला येत होत्या Oh, people are talking. की लोक बोलतायत. They are talking nice. Some are not talking very काही nice. लोक चांगलं बोलतायत, काही लोक चांगलं नाही बोलत आहेत. Mark 3:21 says. मार्क 3:21 मध्ये लिहिलंय बघा. They even said he is out of his mind. काही तर असं पण म्हणतायत की येशू वेडा झालाय. See? So don't think it's a big problem when people tell you you're out of your mind. मार्क 3:21 मध्ये लिहिलंय बघा की काही लोक म्हणायला लागलेत की येशू वेडा झालाय. तसं काही लोक तुम्हाला बघून जर असं कधी काही बोलले तर मनावर घेऊन वाईट वाटून घ्यायची गरज नाहीये. Bible says his family said it. बायबल म्हणतं येशूचं कुटुंब असं बोललेलं आहे. Yes, read that. वाचा, त्याच्या आप्तांनी हे ऐकलं आणि ते त्याला धरायला निघाले कारण तो वेडा झालाय असं ते म्हणाले. कोण? त्याचे आप्त जन, स्वकीय सख्खे नातेवाईक म्हणतायत ये पागल हो गया है. Maybe Mother Mary was trying to be protective of her son आणि Jesus. कदाचित मरिया माता येशू विषयी थोडंसं येशूंना सुरक्षित ठेवायला मागत असेल. But what kind of pain the mother must have also gone पण through. त्या आईला किती वेदनेतनं जावं लागलं She असेल. must have remembered the old Simeon say, तिला आठवलं असेल की मंदिरात तो म्हातारा शिमोन म्हटलाच होता a sword shall pierce your heart. की तलवार तुझ्या हृदयाला भोसकणार आहे. मेरी Yeah, Be that ready. sword will pierce your heart. मेरी बी रेडी. तलवार तुझ्या जीवाला भोसकून जाणार आहे. Just imagine that mother standing down at the cross and her son, her own son is dying. कल्पना करा, ती तिथे वधस्तंभाच्या पायथ्याशी उभी आहे आणि तिचा स्वतःचा मुलगा ज्याला तिने जन्म दिला तो वधस्तंभावर मरत आहे. She knew तिला कळलं, Herod and others are against my son. तिला कळलेलं होतं हेरोद राजा बाकीचे काही माझ्या मुलाच्या विरुद्ध गेलेले That's आहेत. why wherever she would hear his preaching, मग जिथे कुठे तिच्या कानावर यायचं की येशू इथे उपदेश करतायत, she would land up there. ती तिथं जायची. मेरी She would not sit to hear, but she would land up there. The mother's emotions were pulling her. ऐकायला नाही बसायची उपदेश, पण तिथे जायची. कारण आईच्या ज्या भावना असतात ना, इमोशन्स असतात ना, त्या तिला तिथे घेऊन जायच्या की माझा मुलगा इथे आहे. I'm sure it was difficult for her as his mother. आणि नक्कीच आई म्हणून तिला अवघड गेलेलंच असणार आहे. She knew that he had a destiny, but mother's heart. तिला माहित होतं हा माझा मुलगा काहीतरी आयुष्याची नक्की ठरलेली दिशा घेऊनच माझ्याद्वारे जन्माला आलाय. पण शेवटी आई आहे, तिने जन्म दिलाय त्याला. And I know it wouldn't have been easy for Jesus also to leave his mother and his brothers and sisters just like that. आणि येशूला पण काही सोपं नसणार आहे गेलेलं की आईला भावांना बहिणींना सगळं असं सोडून येशू निघून गेले. सोपं गेलेलं नसणारच आहे, But सोपं जात then नाही. you have to go
where God takes you. पण जिथं देव तुला नेत आहे तिथे तुला जावंच लागतंय रे. Everyone cannot go where God takes you. तर देव तुला जिथं नेतोय तिथे सगळे येऊ नाही शकत. तू त्या सगळ्यांना तुझ्या समवेत यायचं आग्रह करू नको. It was not easy for Jesus to say, who is my brother, who is my mother, who are my brothers. येशू जेव्हा बोलले की कोण माझी आई, कोण माझे भाऊ, कोण माझ्या बहिणी, हे बोलणं येशूंना सोपं नाही गेलेलं. For any son, कुठल्याही मुलाला असं बोलणं सोपं जाणार आहे का? in the natural it's hard. नैसर्गिक स्तरात असं बोलणं अवघड आहे की कोण माझी आई, कोण माझे भाऊ. But पण unless you are so close to God, जर तुम्ही देवाच्या खूप जवळ असाल you ना, cannot make such statements. तेव्हाच अशी विधानं करता येतात, नाही तर नाही करता But there येत. are times you have to make such statements पण मग कधी कधी अशी वेळ येते की अशी विधानं करावीच to लागतात. fulfill the will of God on your life. देवाची इच्छा तुझ्या जीवनावरची पूर्ण करायला तुला काही विधानं करावीच लागतात, पर्यायच नसतो. Though the mother may not have known the full destiny of Jesus, आणि जरी आईला मेरीला संपूर्ण आयुष्याची दिशा येशूंची कळली नसेल, but she knew it entailed certain amount of sorrow. पण काही प्रमाणामध्ये तिला माहित होतं आणि ते दुःख तिच्यामध्ये होतं. You know how being unknown in the whole of Nazareth, की नाझरेत गावामध्ये अगदी अनोळखी, he came to be known as Jesus of Nazareth. नाझरेत गावात अगदी अनोळखी एकेकाळचा पुढे जाऊन नाझरेतकर येशू म्हणून जो फेमस झाला. Say, unknown in Nazareth. नाझरेत मधला अगदी अनोळखी पुढे जाऊन जो येशू नाझरेतकर येशू, जीसस ऑफ नाझरेत म्हणून फेमस झाला. You know how people hated him. लोकांनी किती तिरस्कार केला येशूचा. When you fulfill your destiny, आपण आपल्या आयुष्याची दिशा पूर्ण करायला it will निघालो ना, always entail misunderstanding. की आपोआप समोरच्या माणसांमध्ये, काही माणसांमध्ये, गणगोतांमध्ये Hatred, गैरसमजूत, rejection. तिरस्कार, नाकारणं हे येणार. Some people will hate you. काही लोक तुझा तिरस्कार But करतील. don't see those people who hate you, see those people who love you. पण जे लोक तुझा तिरस्कार करतायत त्यांना बघूच नको. ज्यांचं तुझ्यावर प्रेम आहे ते बघ ना. ते तुझा तिरस्कार करतात, त्यांच्याकडे तू बघते कशाला? That's जे तुझ्यावर what प्रेम God करतात told ते बघ. Brother D.J.S. Dinakar. असं देव डीजेस दिनकरन अंकललाही बोललाय. Because he was crying before the Lord कारण one day. दिनकरन अंकल एके दिवशी देवासमोर रडत होते. Lord, म्हणत होते की प्रभू, I lost my daughter. माझी मुलगी वारली, वयात आलेली मुलगी माझी वारली. And people are talking so आणि much. लोक आज इतकं बोलतायत, नावं against me. ठेवतायत, माझ्या विरुद्ध बोलतायत. Talking एवढे मोठे against my सेवक calling. माझ्या पाचारणाविरुद्ध, माझ्या मिनिस्ट्री विरुद्ध बोलतायत की एवढे मोठे सेवक आणि त्यांची मुलगी कशी वारली. So many people are hating me. किती लोक माझा तिरस्कार करायला लागलेत येशू. The Lord said, तर प्रभू म्हणाले, don't look at those who hate you. जे लोक तुझा तिरस्कार करतात त्यांच्याकडे तू बघू नको. Look at the thousands who love you. जे हजारो लोक तुझ्यावर प्रेम करतात त्यांना बघ. जे Look तुझ्या at the सभेला tens of thousands who are waiting for you. हजारो लोक तुझ्या सभेला तुझी वाट बघत बसतात त्यांच्याकडे बघ. Waiting for the word of God to come from देवाचं you. वचन तुझ्या मुखातनं बाहेर पडायची वाट बघतात त्या लोकांकडे बघत जग. सोड त्या लोकांना जे दोघं चौघं तुला नावं ठेवून तुझा तिरस्कार करतात. Critics are there as long as you are there. जोवर तू जिवंत आहे तोवरच निंदकांना काम आहे. When you are gone, the critics have no work. तू मेला की निंदकाला काम काय आहे? They are flourishing because of you. निंदक का समृद्धीला येतोय? कारण निंदकाला तू जिवंत असल्यामुळे काम आहे निंदा करायचं. तू Like मेला the- की त्याचा धंदा बंद. Like the celebrities, जसं हे मोठे मोठे जे सेलिब्रिटीज असतात, there are people who imitate like them, look like them, act like them. काही लोक अशी असतात की जी त्या अभिनेत्यांचं, अभिनेत्रीचं अनुकरण करतात, त्यांच्यासारखं चालतात, बोलतात. And when they see that celebrity, they say, because of you, we are आणि surviving. मग तो खरा सेलिब्रिटी, तो खरा अभिनेता दिसला की त्यांना जाऊन म्हणतात की अरे तुमच्यामुळे आम्ही जिवंत आहोत. Say, का आम्ही मिमिक्री करतो, तुमच्यासारखी मिमिक्री करतो. because of you, the critics are surviving. तसं तुमच्यामुळे निंदक जिवंत आहे. People will hate you when God starts blessing you. देव Don't तुला worry. आशीर्वाद देऊ लागला की लोक तुझा तिरस्कार करणारच. People will hate you when God starts lifting you. देव तुला उचलू लागला की लोक तुझा तिरस्कार करणार. हे सगळं हिशोबात घेऊनच चालायचं असतं. Some Christians will not celebrate your victories. काही ख्रिश्चन लोक तुझा विजय साजरा करणार नाहीत. They will be jealous of you. Let it be so. त्यांना तुझी ईर्ष्या होईल, ते तुझ्या जळायला लागतील. Don't become जळू दे. sad. You don't hate them. You don't become depressed. जळू दे. तू दुःखी होऊ नको, तू उदास होऊ नको, तू नैराश्या जाऊ नको. You rejoice. तू आनंद कर. कशाला एवढे टेन्शन घ्यायचे? You rejoice. तू आनंद कर.
Because the Lord has been good to you. का देव तुझ्याशी चांगला राहिलाय, देव तुला सांभाळतोय, तुला पुरवतोय. मग ह्या लोकांचं काय मनावर घ्यायचं? Because one of the last things that happen before a promotion comes to you is, कारण की तुला बढती मिळण्या अगोदर एक शेवटची गोष्ट जी तुझ्या जीवनात घडते ती म्हणजे you will encounter an enemy. शत्रूशी तुझा मुकाबला होईल. Yes. The बढती moment, yes. मिळण्या अगोदर, बढती मिळण्या अगोदर एक गोष्ट तुझ्या आयुष्यात नक्की होईल. ती काय? शत्रूला तोंड द्यावं लागेल तुला. आणि तू Before Jesus could start the ministry, he met the devil in the wilderness. येशूनी सेवा सुरू करण्या अगोदर येशूंना रानात सैतान भेटला ना, Say, शत्रू. people will not understand your blessings. लोक तुझे आशीर्वाद समजूनच घेणार नाहीत. They will ask you, who do you think you are? तर लोक तुला असंच म्हणतील, काय रे स्वतःला काय समजतो, खूप मोठा आहे का? Tell them I am a child of God. त्यांना म्हणायचं मी देवाचं संतान आहे, I am living by His grace. मी त्याच्या कृपेवर जगत आहे. What can I do? काय करू मी You अजून? talk to my God. Why He is blessing me तुम्ही so जाऊन much? माझ्या देवाला विचारा की देव मला एवढे आशीर्वाद का देतोय. I am a heir of God. मी देवाचं वतन आहे And I am joint heir with Christ Jesus. आणि येशू ख्रिस्तासोबत मी वारीस आहे. As many as received Him, जेवढ्यांनी येशूला as many स्वीकारलं as believed in Him, आणि त्याच्यावर विश्वास ठेवला, His name, त्याच्या He नावावर gave them the विश्वास right ठेवला, to become the children of त्या God. सर्वांना देवाची मुलं होण्याचा अधिकार त्याने दिलेला आहे. Amen. आमेन. And as you stand for the Lord, आणि मग जसं तुम्ही प्रभूसाठी उभे राहाल, as you stand for the truth, सत्यासाठी उभे राहाल, God has to bless you. देवाने तुला आशीर्वाद दिलाच God पाहिजे. has to make you प्रश्नच येत नाही, prosperous. देवाने तुला समृद्ध केलंच पाहिजे. Because that is the benefit of following the पण Lord. तोच तर फायदा आहे ना, प्रभू येशूंच्या मागे चालायचा फायदा आहे हा. Amen. हा लाभ आहे, हा नफा आहे. Following the Lord, प्रभू मागे चालणं, it will bless you. त्यातून आशीर्वाद मिळणार आहेत तुला. That doesn't mean there won't be any sacrifices. याचा अर्थ असा नाही की तुला काही त्याग करायला लागणार नाही. There will be. त्याग करायला लागणार आहे. Yet, तरी my God is there. देव आहे ना, He will आमेन. help me. देव मला मदत करेल. David said दावीद बोलला, in Psalm 35 verse 27, स्तोत्र 35 त्यातलं 27व वचन. let them shout for joy and be glad that favor my righteous cause. Yes, let them say continually, let the Lord be magnified, which has pleasure in the prosperity of His servant. स्तोत्रसंहिता 35 आणि त्यातलं 27व वचन. दावीदच बोललाय, जे माझ्या न्यायवादास अनुकूल आहेत ते हर्षामुळे जयघोष व आनंद करोत. होय, जो यहोवा आपल्या सेवकाच्या कल्याणात संतोष पावतो तो थोर मानला जावो असे ते एकसारखे म्हणत. Praise God. आमेन. Some will not understand your blessings काही लोकांना तुमचे आशीर्वाद समजणारच नाही and may even walk out of your life. आणि कदाचित ती माणसं मग त्या अवस्थेत तुमच्या जीवनातनं निघून जातील. However, ठीक आहे, your reward will be greater तुझं प्रतिफळ स्वर्गात मोठं असेल. than the very pain of their loss. अगदी त्यांचं जे त्यांची जी नुकसानाची वेदना आहे त्याहून तुझं प्रतिफळ मोठं असणार आहे. In fact, their leaving you is a loss for them. उलटपक्षी त्यांनी तुला सोडून जाणं त्यांचं नुकसान आहे. Some people leaving us are doing us a favor. काही लोक आपल्याला सोडून जाणं हा आपल्यावर झालेली कृपा आहे. समझा ना, कुछ लोग छोड़ के जाते ना वो अपने पर हुई हुई कृपा है बेटा. Amen. बोलेगा थैंक यू वेरी मच, बाय बाय. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Your destiny is not tied to anyone who can walk away from you. तुझ्या आयुष्याची दिशा ना, तुझ्या आयुष्यातून कोण निघून गेलं, कोण आलं, तुला कोण सोडून गेलं याच्यावर अवलंबून नाही. नसती टेन्शन घेऊ नका. घरवाले गए, बारवाली भी गए, भले गए, प्रभू तो नाही गया ना. If people walk out of your life, लोक जर तुझ्या जीवनातनं बाहेर गेले, release them. सोड त्यांना. Don't hold their feet. त्यांचे पाय नको धरू. Stop begging them to stay. त्यांना भीक नको मागू. नका ना जाऊ, नका ना जाऊ, नका ना जाऊ. Please stay with me. Please be my friend. नका ना जाऊ, माझा मित्र राहा, माझा मित्र राहा, नको ना जाऊ. काय नको I ना जाऊ. tried it in the beginning, but they still left. मी सुरुवातीला असं करूनही बघितलं पण तरीही ते गेले. So it's better to release the तुम्ही business. म्हटलं त्यांना सोडलेलंच बरं आहे. So God has taught me, तर देवाने मला हे when शिकवलंय, people leave you, लोकांनी तुला जर सोडलं it is God तर देवाने केलेलं आहे ते. who wants to take you further. ज्या देवाला तुला पुढे घेऊन जायचं असेल तो देव तुला माझ्यापासून लांब घेऊन चालला. They didn't leave you, but God took you further. त्यांनी तुला सोडलं नाही पण देवाने तुला खूप पुढे नेलंय. Amen. आमेन.
Yes, there will be seasoned friends. आणि असतात काही मुरलेले खरे दोस्त सुद्धा असतात बरं There का. will be short-term friends, long-term friends. काही मित्र काही वेळ असतात, काही मित्र खूप वेळ असतात. Take them all in the right spirit. सगळ्यांना योग्य आत्म्याने घ्या. Just see me. मला बघा ना, I'm raising up leaders. मला 10 बघा. leaders I raise, 8 go, 2 stay. मी लीडर उभे करतो, समजा 10 उभे केले, 8 जातात 2 राहतात. But people tell me, पण लोक मला म्हणतात म्हणून आम्ही सांगतो लीडर रेज करू नका. हो का? Again I raise 10 नाही, पण मी परत 10 उभे करतो. and 7 go, 3 stay. 7 जातात 3 राहतात. I will keep on doing it मी तर करतच राहणार आहे. till God takes me out of this place. देव जोवर मला इकडनं घेऊन जात नाही तोवर माझं हे काम सुरू राहील. Because कारण we need leaders. आपल्याला We लीडरची need पण गरज आहे. pastors. हो, देवाचं काम करताना, चर्च चालवताना लीडर पास्टर तर लागणारच आहे. Whether they work under Vineyard banner or they work anywhere. आणि विनयार्डच्या नावाखाली काम करा, नाही तर आणि कुठे काम They are करा. working for the kingdom of God. शेवटी असं म्हणायचं की देवाच्या राज्यासाठीच काम करतायत ना, द्या सोडून. If they are got the calling, they will float. If they don't have a calling, they will drown. त्यांच्यावर पाचारण असेल तर टिकतील, नसतील तर बुडतील. They can come back to me. आणि बुडायच्या बेतात आले तर माझ्याकडे परत येऊ शकतात. I can put them somewhere. मी परत त्यांना उभं करू शकतो. ऑफर इज स्टिल ऑन. Take everything in the right मी spirit. काय म्हणतो बेटा, सगळं योग्य आत्म्यात घ्या. एवढ्या चरसून आणि फुगून मला तर वाईटच वाटलं असं कुठं That's why होतं. God cannot होतं. use emotional people. म्हणजे असे भावुक लोक असतात ना, त्यांना देव वापरू नाही शकत. का उसमें से बाहर निकले ना तो प्रभू उसको यूज करे ना. हे असंच करतात ते People tell me you have got no emotions. लोक म्हणतात काय तुम्ही भावनाहीन माणसं I आहात. said if I had emotions, Oh. I would be sitting in that one corner मी there. म्हटलं भाऊक झालो असतो ना तर तिथे कोपऱ्यात डोक्याला हात मारून बसलो असतो कुठेतरी. भाऊकून चालत नाही. Amen. Some will be best friends, some will be rust friends. काही बेस्ट मित्र असतील, काही गंजलेले. ठीक आहे अभी है. You need to know the difference. फरक तू ओळखून घे ना. If the rust friends go, it's okay. गंजलेले गेले तर म्हणायचं बरंच आहे, नाही तर आपणही गंजलो असतो होता आता. हो की नाही. Don't sit with people who are rusted. जे गंजलेत त्यांच्यामध्ये काय रे तुला एवढं बसायला आवडतं. नको ना बसू तेवढं. God's mission is that you move forward in देवाचं life. काम आहे की तू पुढे जा. Amen. Amen. Look at people who will walk with you. जी लोक तुझ्या सोबत चालणार आहेत त्यांच्याकडे बघ. Some carry so many baggages. काही लोकांची एवढी बोचकी असतात ना. They are बोचकी pulling म्हणजे this fellow, pulling that fellow, pulling 10 people and they are all stuck there then. हो, गाठोडीच एवढी असतात. ह्याला धर, त्याला धर, ह्याला घेस, त्याला घेस. हो रही नाही उससे. Tell them once, twice, if they don't come with you, forget it. एक दोनदा सांगा, नाही तुमच्या सोबत आले तर सोडून टाका. नाही माझं त्यांच्याशिवाय होत नाही. येशूंशिवाय बरं होतं. हा, त्यांच्याशिवाय होत नाही म्हणे. जीवाला काय आडवीड. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो. Each one carries a destiny. प्रत्येकाच्या आयुष्याची एक ठरलेली दिशा आहे. You have a destiny. तुझी पण ठरलेली दिशा आहे. उडी मारा त्याच्यात. You are a husband, you have a destiny. You are a wife, you have a destiny. तुम्ही नवरा आहात, तुमची एक ठरलेली दिशा आहे. बायको आहात, तुझी एक ठरलेली दिशा आहे. Live in that destiny. त्याच्यामध्ये राहा. Fulfill that destiny. ती दिशा पूर्ण करा. Live for God. देवासाठी Live जगा. for the kingdom. देवाच्या राज्यासाठी जगा. Have a thick skin. आणि तुझी कातडी जरा निबर कर. Be निबर. strong. बळकट राहा. Amen. एवढ्या एवढ्या गोष्टींवर Your उसायची life will be made. तुझं जीवन बनेल. No matter what people do to you, लोक तुझं काही करत. they cannot rob away your destiny. तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा तर ते चोरू शकत नाहीत ना. जे देवाने ठरवलंय ते ठरवलं Say, ते होणारच. if they can rob away your destiny, if they have robbed your destiny, that destiny didn't come from God. त्या तुझ्या आयुष्याची दिशा जर ते चोरू शकले आणि त्यांनी ती चोरलेली आहे तर मग म्हणावं लागेल की तुझी ती ठरलेली दिशाच नव्हती देवाकडची. What belongs to you has to come to you. जे तुझं आहे ते तुझ्याकडे यायलाच हवंय. What God has allocated to you, it has to come to you. देवाने तुला जे नेमून दिले ते तुझ्याकडे यायलाच हवंय. You shall be blessed तू in the name of आशीर्वादित Jesus. होणार येशूंच्या नावात. You shall be blessed. आशीर्वादित Your life होणार. will be made. तुझं जीवन बनणार. People used to look at me and said his life will never be made. मी सांगितलं तुम्हाला कितीतरी वेळेला लोक माझ्याकडे बघून म्हणायचे असे की पीटर काय वर येणार आहे, तो नाही कधी वर येणार. I proved them all wrong. मी सगळ्यांना साबित करून दाखवलंय की ते चुकलेले होते. They were all wrong about me. ते सगळे माझ्या विषयीनं चुकलेले The होते. judgment was wrong about me. त्यांचा न्याय माझ्या विषयीचा चुकलेला होता. My God had a different plan for me. माझ्या देवाची योजना माझ्यासाठी वेगळी होती. Amen. आमेन.
those same people are behind whom I was running, ज्या लोकांच्या मागे मी लागायचो, today आज they are running to get an appointment from me. 30 लोक माझ्या मागे लागतात, मला भेटायला वेळ मागतात. Why? का? Because कारण I went where God was taking me. जिथं देव मला घेऊन चालला होता तिथं मी जायला निघालो. म्हणून- Amen. So Amen. what you are doing today तर आज तुम्ही लोक जे करताय is the best thing. बेस्ट, अतिउत्तम, डोक्याला ताप नाही. Coming to church, चर्चला येताय, bringing your Bibles, बायबल आणताय, reading the word, शब्द वाचताय, praying, प्रार्थना करताय, asking the Lord, प्रभूला विचारताय, working for the Lord. प्रभूचं काम करताय. Best thing you are doing. बेस्ट, नथिंग लाईक इट. त्यासारखं Don't सुख worry. नाही. त्याच्यासारखं Forget सुख about the नाही. calling, forget about anything else. बाकी कॉलिंग वगैरे असलं नसलं काही त्यांनी फरक पडत It's not नाही, important. ते महत्वाचं नाही. Whatever your hand finds to do, do it with all your might. तुमच्या हाताला जे काही करायला सापडतंय ते संपूर्ण बळाने करा. Yes. करत राहा. Till your eyes close, keep on doing. डोळे बंद होईपर्यंत करत राहा. And that's what I will do. मी तेच करणार आहे. Till God shuts my eyes, I will keep on doing. देवाने माझे डोळे बंद करेपर्यंत मी करतच राहणार. Amen. आमेन. We are going to keep on moving forward. पुढे आपण जात राहायचं, पुढे 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 जायचं. You all are doing a wonderful job. तुम्ही सगळेजण सुंदर काम करताय. Continue in the Lord. प्रभूमध्ये ते काम करत राहा. We are all saved by grace. कृपेनं आपल्या सगळ्यांचं तारण झालंय. All of us. सगळ्यांचं तारण कृपेनं झालंय. Clinging to Jesus is the answer. येशूंना चिकटून राहणं हा एकच उपाय आहे, उत्तर आहे. Forget everything else. बाकी सगळ्याही पेक्षा जास्त येशूंना चिकटून राहणं हेच महत्वाचं आहे. Don't forget Jesus. येशूंना विसरू नका. Don't leave Jesus. येशूला सोडू नका. He is the only one who will take you to heaven. येशू एकच आहे जो तुला स्वर्गात नेणार आहे. त्याला सोडलं तर कसं होईल? You gain heaven, you gain everything. आणि स्वर्ग मिळालं तर मोक्ष मिळून सगळंच मिळतं रे. And gaining heaven is in the hands of Jesus. आणि आपल्याला स्वर्ग मिळणं येशूंच्या हातात आहे. There is salvation in no other name कारण दुसऱ्या कुठल्याही नावात नाही, but the name of Jesus. येशूचं नाव. Let us worship the Lord. हालेलुया. आपण आराधना करू. चला. सारे जहां में तुझसा कोई नहीं, Amen. तेरे सिवा कोई प्रभु है नहीं. घुटने में टेकूं बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता. से ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर. ढाल बनकर मेरी मुझे बचाता है, जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं तू मुझे उठाता है.
जो भी तू चाहे तू यहाँ पे कर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर। God is ready to take you further than where you are today. आज तुम्ही जिथे आहात त्याच्याहूनही पुढे देव तुम्हाला घेऊन जायला तयार आहे. If you are ready, जर तुम्ही तयार असाल God is ready to take you further. तर देव तुम्हाला पुढे घेऊन जायला तयार आहे. But mind you, पण लक्षात ठेवा, you might have to lose some friends. तुम्हाला काही मित्र गमवावे लागतील. You might have to lose certain things. काही गोष्टी गमवाव्या लागतील. काही लोकांची साथ सुटेल. Yes. काही गोष्टी सुटतील. Yes. It's going to happen. असं होणार. Then you will know the reality of carrying the cross. मग तुम्हाला वधस्तंभ उचलून चालायची वास्तविकता कळेल. But God wants to take you further. पण देवाला तुला पुढे न्यायचंय. Certain work only you can do. कारण काही काम अशी आहेत की जी तूच करू शकतो. Only you. फक्त तू. Nobody else. आणि कोणी नाही. That's why in spite of Jonah running away to Nineveh, Tarshish, म्हणून योना जरी तार्शिशला पळून गेला ना, God brought him to Nineveh. तरी देवाने त्याला निनवेला परत आणलं. Only you are going to do it. कारण जे काम Jonah. तू करायचंय ते तूच करायचंय. God will just pick you up. देव तुला उचलेल. That. देव तुला असं उचलेल. You will not know. तुला कळणार पण नाही. And certain of the work He will give it to you. काही काम तो तुला देईल. And you will say, I'm not fit for it. तू म्हणशील नाही दे बाप्पा या कामासाठी मी फिट नाहीये. Like Gideon you will say, गिदोनासारखं तू म्हणशील, how can I do it? कसं काय मी हे काम करणार, मला नाही जमणार, It's not possible. शक्यच नाहीये मला हे. But you will do it. पण तू करणार. When His force comes in you, you will do it. देवाची ताकद तुझ्यात आली की तू करणार. When His power comes on you, you will do it. देवाचं सामर्थ्य तुझ्यावर आलं की तू करणार. When His love constrains you, you will do it. देवाच्या प्रेमाने तुला गळ घातली की तू करणार. Yes. हो. You will start witnessing about Jesus. येशूंविषयी तू साक्ष सांगायला लागणार. He will put you in places where nobody else will be fitted there. आणि देव अशा काही जागी तुला टाकणार की जिथे आणि कोणी फिट बसणारच नाही. And there He फक्त will तू. bless you. आणि तिथे देव तुला आशीर्वाद He will देणार. lift you up. उचलणार. Thank you, Jesus. धन्यवाद देव बाप्पा. Thank you, Father. धन्यवाद. Thank you, Master. धन्यवाद. Bless my people, O माझ्या God. लोकांना आशीर्वादित कर This प्रभू. Monday evening, आज या सोमवारच्या let सायंकाळी your gracious hand be upon my people. तुझा कृपाळू हात माझ्या लोकांवर असू दे. Whatever you're going through right now, आता ज्या कुठल्या परिस्थितीतून तुम्ही जाताय God knows it. देवाला ते सर्व ठाऊक आहे. But don't worry. पण काळजी करू नका. God is going to take you further out of it. देव तुम्हाला पुढे पुढे नेऊन त्यातनं बाहेर काढणार आहे. Every pit He will remove you out. प्रत्येक दलदलीतून खड्ड्यातून देव तुला बाहेर काढणार आहे. And He will take you to that place आणि देव तुला तिथपर्यंत पोहोचवणार where He आहे has destined you to जिथे be. देवाने ठरवलंय की तू कुठे जाणार. Iramanthala rabakharaba shakaraba ramanthala raba. Rimanthala rabakharaba shakaraba ramanthala. Irabakharaba shakaraba ramanthala raba. Keep your visions alive. Keep your dreams alive. तुमचे दृष्टांत जिवंत ठेवा. तुमची स्वप्न जिवंत ठेवा. Let the fire keep burning. आग तुझ्यामध्ये जळती राहू दे. Let that fervency always be there. ती तत्परता तुझ्यामध्ये नेहमी राहू दे. Let that passion always be तो there. आवेश तुझ्यात नेहमी राहू दे. Let that hunger and thirst for God always be there. देवासाठीची तहान आणि भूक नेहमी तुझ्यात राहू दे. Like the deer that pants for some waters. जसं एखाद्या हरणाचा जीव तहानेनं पाण्यासाठी लुलपतो, Keep on panting after God. तसं देवामागे लुलपत राहा, तडफडत राहा, Keep on seeking after God. देवाला शोधत राहा. That is the only way a Christian can live हा today. एकच मार्ग आहे ज्या मार्गाने ख्रिस्ती माणसाला आता जगता येईल. That is the only way where a Christian can enter his destiny. हा एकच मार्ग आहे ज्या मार्गाने ख्रिश्चन माणसाला आयुष्याची दिशा पूर्ण करता In येईल. the name of Jesus. येशूच्या नावात Every devil, सैतान, I command you in the name of Jesus. तुला मी आज्ञा करतो
Leave my people's lives in माझ्या Jesus' name. लोकांचं जीवन येशूच्या नावात सोड. Leave their destinies in the name of Jesus. त्यांच्या आयुष्याच्या दिशा येशूच्या नावात सोड. Leave, you devil, in Jesus' name. सोड सैताना येशूच्या You are नावात. not stopping them. तू त्यांना थांबवणार नाहीस. In the name of Jesus, येशूच्या नावात they are going to move further. ते पुढे पुढे जाणार. They are going to move further in life. पुढे पुढे आयुष्यात जाणार They are going to soar like an eagle. आणि ते गरुडासारखी झेप घेणार. Devil, you cannot stop them. सैताना तू त्यांना थांबवू शकणार They are नाही. out of your reach, you devil. ते तुझ्या हातापलीकडे गेलेले They सैताना. belong to God. ते देवाच्या मालकीचे In झालेले the आहेत. name of Jesus, येशूच्या नावात. Lord, heal those people who need healing प्रभू ज्या today. लोकांना आरोग्याची गरज आहे त्यांना आज आरोग्य दे. Let your power descend upon तुझं them. सामर्थ्य त्यांच्यावर उतरून येऊ दे. Prosper the people. लोकांना समृद्ध कर. Increase them, Lord. लोकांची वाढ कर. Satisfy them, Lord. लोकांना तृप्त कर And take them to places आणि त्यांना अशा जागी नाही where you have destined them जी to जागा be. तू त्यांच्यासाठी ठरवली आहे. In the name of Jesus, I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise God. देवाला धन्यवाद.